आज कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचे या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडीमध्ये करंट अफेअर मध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघत आहोत। साधारणतः आपल्याला माहिती आहे विकली करंट अफेअर आपण दर महिन्याचा घेत असतो। आता आपला फरवरी महिना आहे। फरवरी महिन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण इथं घेणार आहोत आणि ते एकदम इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला माहिती आहे या महिन्यातनी विशेषतः स्पोर्टवर जास्त आहे। स्पोर्ट फॉर एक्झाम्पल अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकला, याच्यावर आज न उद्या 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। त्यानंतर अंडर-19च्या बरोबरच WPL वुमेन्स प्रीमियर लीग आरसीबीने जिंकलेला आहे, याच्यावर महत्त्वाच्या घडामोडी आहे। त्याचबरोबर रेशीम उद्योगासंदर्भाचा लोकर उत्पादन संदर्भाच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहे, ही या आठवड्यातली महत्त्वाची घडामोड आहे। त्याचबरोबर आपल्या देशाचे लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव लोकसभेत मांडण्यात आला। या संदर्भाचा 118 खासदारांनी केलेली सही हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची घडामोड आपल्याला म्हणता येईल। आज न उद्या आपल्याला प्रश्न त्याच्यावर विचारला जाईल। तर त्याचबरोबर आपल्याला माहित आहे 7 हायस्पीड ट्रेन भारतातनी सुरू करण्याचा निर्णय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निर्णय। त्या हायस्पीड ट्रेन कोणत्या आहे, काय आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर रामसर स्थळांची यादी, रामसर स्थळामध्ये वाढलेले दोन रामसर स्थळ, याच्यामुळे रामसर स्थळाची यादी वाढली, 96 वरून 98 केली। त्यानंतर भ्रष्टाचार निर्देशांक, बरोबर आहे, भ्रष्टाचार निर्देशांक कशा प्रकारचा वाढत आहे व करप्शन, याच्यावरचा काही घडामोडी आपण या आठवड्यातनी बघणार आहोत। तर या सगळ्या घडामोडीसह आपण विकली करंट अफेअर बघत आहोत। चला, पहिलं सरकारी AI विद्यापीठ बघा। पहिलं सरकारी, तुम्हाला माहिती आहे खाजगी AI विद्यापीठ उरण रायगड महाराष्ट्रात आहे। पहिले खाजगी विद्यापीठ बघा, पहिले खाजगी विद्यापीठ हे आहे उरण आहे रायगड। लक्षात घ्या, रायगडचं मुख्यालयाचं नाव आहे उरण। याला आपण अलिबाग सुद्धा म्हणतो, काही लोक याला अलिबाग नावानं सुद्धा याला ओळखलं जाते। तसंच पहिलं खाजगी उरण बघा, जसं की तुम्हाला काही लोक नगर म्हणतात अहमदनगरला, अहिल्यानगरला, बरोबर आहे ना। तर या प्रकारचं तर रायगड मध्ये पहिलं खाजगी आहे। परंतु आता सार्वजनिक सरकारी विद्यापीठ चौधरी चरण सिंह विद्यापीठ मेरठ उत्तर प्रदेश बघा। चौधरी चरण सिंह भारताचे पंतप्रधान होते जनता पार्टीच्या सरकारमध्ये, बरोबर आहे। मोरारजी देसाईच्या नंतर जनता पार्टीचे सेकंड प्राईम मिनिस्टर आहे। जनता पार्टीचे जे आपण पीपल्स पार्टी म्हणतो, तर पीपल्स पार्टीचे दुसरे प्राईम मिनिस्टर होणारे भारताचे व्यक्तिमत्व चौधरी चरण सिंह यांचं तुम्हाला माहित आहे अखिल भारतीय किसान सभा नावाचं शेतकऱ्याच्या संदर्भाचं एक पक्ष होतं आणि या पक्षानं जनता पार्टीला पाठिंबा दिला होता आणि त्यानुसार ते पंतप्रधान झाले होते। सेकंड बघा, भारतातील पहिले सरकारी AI सक्षम विद्यापीठ निर्माण करत आहे। बघा, साधारणतः गुगल जेमिनी AI बघा। आता गुगल जेमिनी AI म्हणजे काय, गुगलवर आधारित संपूर्ण डिजिटल पेपरलेस आणि डिजिटलायझेशनवर तंत्रज्ञानावर आधारित विद्यापीठ, म्हणजे हे विद्यापीठ पूर्णपणे पेपरलेस असणार आहे कुठल्याही प्रकारचं। त्याचबरोबर विविध तंत्रज्ञानाचा वापर आपण याच्यातून करणार आहोत, विशेषतः अमेरिकन तंत्रज्ञान। बघा, अमेरिकेमध्ये USA मध्ये काय आहे, USA मध्ये कुठल्याही प्रकारचं कागद आणि पेनचा वापर नाही आहे। नोटपॅड फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईलमध्ये पण नोटपॅड तुम्हाला वापरता येतात, आपल्या कम्प्युटरला पण तुम्हाला नोटपॅडचा वापर करू शकतो आपण। डेस्कटॉपवर ते फाईल व्यवस्थित ठेवू शकतो, सगळ्या फाईल आपण ओपन करू शकतो। जसं की मला आजच एका विद्यार्थ्याने सांगितलं सकाळी, सर म्हणे आपण जे काही स्कोर बोर्ड तयार करणार आहोत क्रिकेटच्या मॅचेसचं, तर म्हणे आपण AIचा वापर करू। म्हटलं कसं, तर एक ऍप आहे सर म्हणे स्कोर बोर्डचा, जर आपल्या प्रत्येक टीमचं त्या स्कोर बोर्डवर द्वारे कसं करता येईल, फार टेक्निकल आहे। आणि ते विद्यार्थी सांगितलं सर मी पूर्णपणे जबाबदारी घेतो, पूर्ण स्कोर बोर्डवर मोबाईलवर लिहिण्याची करण्याची संपूर्णपणे व्यवस्थित। तर इथपर्यंत काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत, AI पुढे घेऊन गेलेला आहे। तर AI सरकारी विद्यापीठ तुम्हाला पहिलं विचारलं जाईल, तर त्याचं नाव काय, चौधरी चरण सिंह। तर हे कुठं आहे, मेरठ लक्षात घ्या, मेरठ कुठं आहे, उत्तर प्रदेश। तंत्रज्ञानावर आधारित असलेलं विद्यापीठ, तंत्रज्ञानावर, बरोबर आहे। विविध आज टेक्नॉलॉजी वाढत आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून तंत्रज्ञानावर आधारित पहिलं विद्यापीठ आहे भारतातलं सरकारी, ते म्हणजे मेरठ या ठिकाणी। पुढे बघा, वेटलँड डे बघा, 2 फेब्रुवारी आपला वेटलँड डे म्हणून आपण साजरा करतो। जागतिक पाणथळ दिवस बघा, जागतिक पाणथळ दिवस आपल्याला इराण रामसर या शहरात
पाणथळ परिषद भरली होती 2 फेब्रुवारी 1971 ला. इराण, लक्षात घ्या, 2 फेब्रुवारी 1971 ला पहिली इराण मध्ये रामसर एक ठिकाण आहे. या शहरात पहिले पाणथळ जागाच्या संरक्षणासाठी एक आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करण्यासाठी काय भरली होती, एक परिषद भरली होती. आणि हे आंतरराष्ट्रीय परिषद आहे. आणि या शहरामध्ये तुम्हाला माहित आहे चर्चा झाली की जे काही जागतिक काही पाणथळ स्थळ आहे, त्याचबरोबर काही महत्वाचे काही हेरिटेज आहे, तर याला आपण कशा प्रकारे दर्जा देता येईल. तर या प्रकारचं बघा, हे 2026 ची थीम तुम्हाला विचारलं जाईल. रामसर स्थळा 2 फेब्रुवारी हा दिवस आहे. तर यात दिवसाची थीम काय होतं, पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारसा जपणे. पाणथळ जागा, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक वारसा जपणे. आता तुम्हाला एक प्रश्न कळत असं, हे पाणथळ जागांना एवढा संरक्षण देण्याचं कारण काय, काय कारण आहे. इथे येणारे विविध जलचर, पक्षी, बरोबर आहे, काही प्राणी हे विविध राष्ट्रातून येतात. त्याचबरोबर इथच्या भाग आजूबाजूची काही वन आहे, त्याचबरोबर हे पाणी आहे, इथची मृदा आहे, हे विविध बहुउपयोगी आहे, गुणकारी आहे. त्यामुळे या रामसर स्थळांना जपणे हे कसं आहे, गरजेचं आहे. जसं की भारतातलं सर्वात मोठं रामसर स्थळ कोणतं आहे, सुंदरबन. सुंदरबन पश्चिम बंगालमधलं सर्वात मोठं रामसर स्थळ म्हणून त्याची काय आहे, ओळख भारतातली आहे. तर बघा, रामसर स्थळाची यादी आपण या ठिकाणी दिलेली आहे. जागतिक रामसर स्थळ बघा 2026 2 नवीन रामसर स्थळाची यादी वाढलेली आहे. आणि त्यामुळे रामसर स्थळाची संख्या 98 झाली आहे. बघा, भारतात 2 फेब्रुवारी 2026 ला 2 रामसर स्थळ ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारी छंद, बघा गुजरात मधलं छारी छंद, लक्षात घ्या, साधारणतः छारी धंद आपण त्याला म्हणतो. पाटणा पक्षी अभयारण्य आणि छारी धंद या महत्वाच्या 2 अभयारण्याच्या संदर्भाचं आपण समाविष्ट केलेलं आहे. याच्यामुळं आपलं रामसर स्थळाची संख्या 96 वरून 98 झाली आहे. तुम्हाला प्रश्न येईल, भारतामध्ये 2026 ला एकूण रामसर स्थळाची संख्या किती, तर 98. रामसर स्थळासंदर्भातच पहिली परिषद भरली होती रामसर, इराण या ठिकाणी. आणि 2 फेब्रुवारी हा दिवस रामसर स्थळ दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 98 रामसर स्थळ आहे. सर्वात जास्त रामसर स्थळ असणारा राज्य कोणतं रे, कोणता, लक्षात घ्या, सर्वात जास्त कोणतं, तामिळनाडू की उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेश. त्या 2 रामसर स्थळांमुळे काय झालेलं आहे, उत्तर प्रदेशचं नाव गेलेलं आहे. आता बघा, आपल्याला महाराष्ट्राच्या रामसर स्थळामध्ये अलीकडेच आपण एक रामसर स्थळ बघितलं. अलीकडे आपण जागतिक रामसर स्थळ सहलीमध्ये बघितलं, बरोबर आहे. रामसर स्थळ ज्याची जगात नोंद आहे, जगात, पण ते किती दुर्लक्षित आहे विदर्भात, हे तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलं. काय अवस्था होती, साधी संडास बाथरूमची सुद्धा तिथे व्यवस्था नाही, बरोबर आहे. की अशा प्रकारचं जगातली ज्याची नोंद आहे, असं जागतिक रामसर स्थळ, रामसर पाणथळ स्थळ महाराष्ट्रात किती ठिकाणी आहे, 3 ठिकाणी. कोणकोणती आहे, नाशिक मध्ये कुठे आहे, नांदूर मध्यमेश्वर, लक्षात घ्या, नांदूर मध्यमेश्वर कुठे आहे, नाशिक मध्ये. काय आहे रे, काय आहे, पक्षी अभयारण्य. नांदूर मध्यमेश्वर एक पक्षी अभयारण्य आहे. काय आहे, पक्षी अभयारण्य आहे. पुढे बघा, त्यानंतर बघा, नांदूर मध्यमेश्वर हे जर साधारणतः 2018 ला याला आपण दिलेलं आहे. त्यानंतर रामसर, दुसरं म्हणजे कोणतं, लोणार सरोवर. लोणार सरोवर, लोणार सरोवर जिल्हा कोणता, बुलढाणा. काय आहे, उल्कापात. उल्कापात काय आहे, काय नाही, सगळ्या गोष्टी आपण तिथे सांगितलं होतं तुम्हाला. उल्कापात सरोवर, लक्षात घ्या. कोणकोणत्या ठिकाणी उल्कापात पडलं होतं त्या संदर्भात सांगितलं. जगातली बऱ्याच ठिकाणी उल्कापात पडलं होतं. सर्वात मोठा या ठिकाणी धूमकेतू पडण्याचा कारण लोणार सरोवर. त्यानंतर तिसरं बघा, हे 2020 ला तिसरं कोणतं रे, ठाणे. काय ठाणेला, फ्लेमिंगो खाडी. फ्लेमिंगो खाडी, अशा काही खाड्या आहेत. त्या ठिकाणी येणारे महत्वाचे पर्यटक आणि परदेशी पक्षी या ठिकाणी येतात, फ्लेमिंगो खाडी या ठिकाणी.
तर लक्षात घ्या ठाणे जिल्ह्यामध्ये फ्लेमिंगो खाडी, तर हे 2022ला. सर्वात अलीकडे पाणथळ स्थळ म्हणून किंवा रामसर स्थळ म्हणून महाराष्ट्रातलं कोणतं आहे, तर ठाणे मधला फ्लेमिंगो खाडी. कोणता आहे? ठाणे मधला फ्लेमिंगो खाडी. महाराष्ट्रातली 3, भारतातली किती? 98. भारतातली 98, सर्वात जास्त युपी मध्ये, नंतर तामिळनाडू मध्ये, नंतर तामिळनाडू या ठिकाणी तुम्हाला रामसर स्थळाची यादी तुम्हाला दिसते. आता बघा भारतातील जे काही महत्वाचे रामसर स्थळ आहे त्याची यादी बघा. महत्वाचे, भारतात सर्वाधिक रामसर स्थळ तामिळनाडू या ठिकाणी दिलेले आहे. हे चुकीचं आहे, हे जुनं आहे, कारण नवीन ऍड केल्यामुळं सर्वात नंबर 1 ला कोण जाते? उत्तर प्रदेश. बघा 1 फेब्रुवारी 1982 रोजी तुम्हाला माहित आहे भारतानं UN कॉन्फरन्सच्या अंतर्गत 1982 ला या करारावर स्वाक्षरी केली आणि भारतात सर्वाधिक रामसर स्थळ, लक्षात घ्या भारतात सर्वाधिक रामसर स्थळ आहे उत्तर प्रदेश. कुठं आहे? उत्तर प्रदेश. सर्वात मोठे रामसर स्थळ बघा हे सुंदरबन मध्ये आहे, पश्चिम बंगाल. बघा सुंदरबन पश्चिम बंगाल. सर्वात लहान रामसर स्थळ आहे रेणुका, हिमाचल प्रदेश. बघा लक्षात घ्या रेणुका हिमाचल प्रदेश आणि वेंबनोर कॉम्प्लेक्स तामिळनाडू. जागतिक स्तरावर सर्वाधिक रामसर स्थळे युनायटेड किंगडम म्हणजे युके चे आहे. सर्वात जास्त रामसर स्थळे असणारा राष्ट्र युके. बघा पोरं, हा प्रश्न तुम्हाला एन्व्हायरमेंट मध्ये विचारला जाईल, याच्यावर प्रश्न तुम्हाला भूगोल मध्ये विचारला जाईल, बरोबर आहे, आणि याच्यावर प्रश्न तुम्हाला करंट मध्ये सुद्धा विचारला जाईल, आणि याच्यावर प्रश्न तुम्हाला HR आणि HRD मध्ये सुद्धा विचारला जाईल. ह्युमन राईट्स अँड ह्युमन राईट्स अँड डेव्हलपमेंट, मानवी हक्क आणि मानवी संसाधन विकास. लक्षात घ्या मानवी हक्क आणि मानवी संसाधन विकास याच्यावर सुद्धा तुम्हाला जागतिक पाणथळ दिवसाबद्दल 2 फेब्रुवारी हा दिवस लक्षात घ्या. त्याची थीम लक्षात घ्या काय आहे. जगातली सर्वात जास्त युकेचे, भारतातली उत्तर प्रदेशचे, भारतातली टोटल 98, महाराष्ट्रातली 3, बरोबर आहे. तर या प्रकारचं 2026 ची थीम हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. भारताने 1982 ला रामसर तळावर काय केलं होतं? करारावर स्वाक्षरी केलेली आहे. रामसर तळ 1971 पासून सुरू झालेले आहे, कारण पहिली परिषद त्या ठिकाणी घेतली होती. पुढे चला, आंतरराष्ट्रीय विकास परिषद बघा. आंतरराष्ट्रीय विकास परिषद बघा, विकास करण्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय विकास परिषद. आंतरराष्ट्रीय विकास परिषद, सर्वांचा विकास करायचा आपल्याला, यासाठी आंतरराष्ट्रीय विकास परिषद करण्याचा आपण अजेंडा केलेला आहे. बघा 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026. बघा पहिल्या महिन्याच्या फेब्रुवारीला, लक्षात घ्या पहिल्या पूर्ण आठवड्यात हा आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह आपण साजरा करतो. आंतरराष्ट्रीय विकास, याचे कारण पण आहे. सुरुवात बघा 1919 मध्ये कॅनडा सरकारने या सप्ताहाची सुरुवात केली होती विकास वर्षाला. उद्देश जागतिक विकास समस्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्व अधोरेखित करणे. बघा साधारणतः 7 फेब्रुवारीला आपण आंतरराष्ट्रीय विकास दिवस साजरा केला होता. 7 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय विकास दिवस. आंतरराष्ट्रीय विकास दिवस तुम्हाला विचारलं जाईल, आंतरराष्ट्रीय विकास दिवस. आता बघा आंतरराष्ट्रीय विकास दिवसामध्ये आंतरराष्ट्रातल्या जे समस्या आहे बघा, तुम्हाला जानेवारी महिन्यापासून बऱ्याच राष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होतो. भारतामध्ये सुद्धा आर्थिक वर्ष आपल्या 1 एप्रिल पासून सुरू झाला, पण अलीकडे आपण 28-29 अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणं सुरू केलेलं आहे. पहिले आपण फेब्रुवारीच्या एंडिंगला सादर करत होतो. आता बघा जगातल्या जे काही समस्या आहेत त्या समस्याचं सोडवणूक करणे आणि प्रत्येक राष्ट्रानं काय करणं? विकास करणे. आणि जर प्रत्येक राष्ट्राचा जर विकास होत नसेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्याला काय करणे? मदत करणे. बघा माणसाला सर्व राष्ट्र जर एकमेकांना जर विकास केलं तर बरं वाटते. बघा आपण भरपेट खूप काही खाल्लं, काही लोक उपाशी असले त्याला आनंद नाही मिळत. प्रत्येक गोष्टीतनी आनंद, सगळ्याच्या चेहरा आनंद दुसऱ्याला देण्यात जेवढं मजा आहे तेवढं स्वतः घेण्यात मजा नाही. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळे राष्ट्र जर सुखी जर झाले तर सर्व देश सुख येईल. नाहीतर आजूबाजूचे काही राष्ट्र जर आपण सहकार्य नाही केलं तर आंतरराष्ट्रीय त्यांचं काय होणार नाही? विकास होणार नाही. आता बघा याचा वापर कॅनडा सरकारनं केलाय, पण अलीकडे कॅनडामध्ये बऱ्याचशा प्रश्न पडलेला आहे. बघा 2026 ची थीम बघा, 2026 जे आहे थीम बघा, जागतिक थीम कोऑपरेशन फॉर सस्टेनेबल फ्युचर. बघा मार्किंग 35 इयर्स. लक्षात घ्या मार्किंग 35 इयर्स. बघा साधारणतः एकमेकाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे आपण समजा आपल्या राष्ट्राचं खूप मोठं झाडं जर आपण कापले, पाण्याचा खूप वापर केला
तर याचा परिणाम जगावर होईल. एवढंच नाही, तुमच्या एरियात बघा, शेजारी तुमच्या लोक भांडणं करणारे, कलकल कलकल करणारे जर लोक असेल तर ते वातावरण आपल्या घरातलं करू राहिले खराब. बघा, आजूबाजूला आपण चांगल्या एरियामध्ये राहतो. दुसरी गोष्ट बघा, आपण 4-5 जर कुठे मित्र फिरायला गेलो तर एखादा मित्र दलिंदर काय करते, कुठेतरी कोणाचा पचका करते किंवा काहीतरी कॉन्ट्रोवर्सी बोलते, मग त्या ठिकाणी मुडाफ होते. बरोबर आहे. आणि हे कोण असतात? अति एक्साइटमेंट. तुम्हाला माहिती आहे का, माणसांना खुशी जास्त आनंदित असलं की कोणाला काही वचन नाही द्यायचं, आणि तुम्ही अति एक्साइट मध्ये काय करता, भले भले वचन देऊन बसता. आणि विषय आहे का, तो असं होतं लग्नच करतो मी, विषय आहे का, हे एक्साइटमेंट दिलेलं आहे, हे एक्साइटमेंट मध्ये दिलेलं आहे. लक्षात घ्या, अति खुशीतनी कोणाला वचन नाही द्यायचं आणि अति दुःखातनी कोणता निर्णय नाही घ्यायचा. हे दोन कायम लक्षात घ्यायचा. अति दुःखातनी घेतलेला निर्णय हा चुकीचाच राहतो. समजा ह्याचं माझा पोरा, समजा मी याला झापलं समजा, आणि याला जर अति दुःखात जर निर्णय घेतला नाही, का उद्यापासून योपाळ सगळं सोडून जातो, ते चुकीचं आहे. ते शांततेत. पण हे जर समजा आज खुश असेल, त्याचा वाढदिवस आहे, अरे काय आदित्यचा वाढदिवस आहे का, काय मावला आहे, चालणार का पार्टी दे, काही विषय आहे का सर, सगळ्या पोटल देतो मी जेवण, बसले उरावर येत्या. अति एक्साइटमेंट. लक्षात घ्या, आपण एकदम खुशीच्या येत नाही. आता आपल्या समजा आता स्पर्धा असते, क्रीडा असते, हे असते, हे काय आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप आहे का, पण याच्यातून एखाद्याला एवढी एक्साइटमेंट होऊन जाते की जसं तो आयपीएस झाला. काय झाला? आयपीएस. नाही बा, तू असं आहे, हे तसं आहे, काही गरज. सगळ्यात महत्वाचं तिथं थांबणे, बसणे, शांततेत त्या गोष्टी करत बसणे, हे सगळ्यात. पण एक्साइटमेंट मध्ये आपण कोणाला बोलू शकतो, एक्साइटमेंट मध्ये कोणाचा आपण रिस्पेक्ट नाही ठेवू शकत. बरोबर आहे. पण तुम्ही एक्साइटमेंट मध्ये राहून सुद्धा कशा प्रकारचं कंट्रोल केलं पाहिजे मला सांगा. तुषार सर समजा मैदानावर जरी असा समजा, आणि त्या ठिकाणी समजा पूजा अकलवर जर खेळू खेळत असेल, तर ते काय म्हणत, पूजा मॅडम तेवढा बॉल फेका ना प्लीज. हे म्हणते कंट्रोलिंग पॉवर. बरोबर आहे. पण त्याला, ए पूजे फेक नाही इकडं, भोक नाही झाली का तू, लक्षात घ्या. इररिस्पेक्ट हा समोरच्या व्यक्तीला काय थोडस अपमानित करणं आहे. हे कसं आहे, समोरच्या व्यक्तीला अपमानित. या ठिकाणी ठीक आहे, माझी लेवल वेगळी आहे, मी म्हणू शकतो. कारण कसं आहे, आपलं वय आणि मुलींचं वय, मुलांचं वय, हे जे आहे समजा आपलं शिकवण्याचा जो काही आहे, त्या ठिकाणी आपण एकेरी बोलू शकतो. हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे माहिती आहे का, थोडस रिस्पेक्ट तुमच्याबद्दल वाढते. दुसऱ्याला आपण रिस्पेक्ट दिलं ना, 100% रिस्पेक्ट वाढते. लोकांना सांगायचीच गरज नाही, तू किती चांगला आहे, तू किती बोगस आहे. तुम्हाला सांगा, तुम्ही कुठेही राहता, लोकांना ऑटोमॅटिक कळते राव, सांगायची गरजच नाही. तुम्ही किती चांगले किती बोगस, ऑटोमॅटिकच कळते लोकांना, काय काय नाही. सकाळच्या बॅचचा कोण बोगस समजा, संध्याकाळच्या पोट्याला कळते, कळते की नाही. हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं म्हणून म्हणतो तुम्हाला, अति एक्साइटमेंट मध्ये कंट्रोल राहायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही प्रिलियम पास झाला असेल, कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. किंवा मग दुःखद घटना घडली असं समजा, नाही यार काय झालं, कंट्रोल ठेवा ना त्या गोष्टी. ठीक आहे, आई बिमार आहे भाऊ, अरे यार माझी आई बिमार झाली, काय करू, काहीच नाही. काय झालं, आईला फोन विचारलं, फक्त फोन आला बाबा तुमच्या, अरे तुझी आई खूप बिमार आहे रे बाबा. नंतर फोन केला आपण आईला, काय झालं, काही नाही बाबा सर्दी खोकलाय. पण हा टेन्शन नाही, जेवण राहिले, 4-4 पोरं दिले, जेवणार बाबा जेवणार नाही, लगा माझी आई बिमार आहे, असं आहे तसं आहे. मग काय करतो तू, पैसे घेऊन घेऊन जातो नाही. अति हे जे आहे ना, दोन्ही गोष्टी माणसाला कंट्रोल करायचं. पुढे बघा, तर भविष्यासाठी आपल्याला एकमेकाच्या भविष्यासाठी प्रत्येकाला सहकार्य करावं लागेल. बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, प्रत्येक राष्ट्राचं भविष्य एकमेकाच्या हातात आहे. म्हणून लक्षात घ्या, बिल्डिंग अ बेटर वर्ल्ड टुगेदर. बघा, बिल्डिंग अ बेटर वर्ल्ड टुगेदर, एकत्रितपणे अधिक चांगले जग घडूया, एकत्रितपणे अधिक चांगले घर घडूया. लक्षात घ्या, जग आपल्याला घडवायचं आहे, आणि यासाठी आपल्याला काय करायचं, कोऑपरेशन करायचं आहे. बघा, प्रामुख्याने ग्लोबल अफेअर्स कॅनडा विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत 2026 हे वर्ष सप्ताहाचे 35वे वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय विकासाचे वर्ष साजरे करणारा कॅनडा नव्हे तर संपूर्ण इंटरनॅशनल डेव्हलपमेंट वीक सप्ताह साजरा करणारा हे 35वा वर्ष आहे. आणि आपल्याला नुसतं एका बाजूने धावायचं नाही आहे, तर सगळ्या गोष्टीला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून या प्रकारचा आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह आहे. तर कॅनडाने याची सुरुवात केली आहे, आणि फरवरीच्या पहिल्या आठवड्यात हा सप्ताह असतो. पुढे बघा, 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर. बघा, हे कॉरिडॉर म्हणजे काय असते, एक या उद्योगाचा त्या व्यवसायामध्ये काय करणे, जोडणे, आंतरराष्ट्रीय समुदाय लोकांना एकमेकांसोबत जोडणे, पर्यटक यात्री जोडणे.
बघा आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रकारच्या बुलेट ट्रेनची काय केलेली आहे, जाहीर घोषणा केलेली आहे. 1 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आता बघा आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडण्यासाठी ग्रोथ कनेक्टर्स म्हणून हे काम करणार आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडण्यासाठी ग्रोथ कनेक्टर म्हणजेच काय, ग्रोथ म्हणजे वाढ, इकॉनॉमिकल ग्रोथ करायची आपल्याला. बघा इकॉनॉमिकल ग्रोथ झाल्याशिवाय इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार का? नाही. मला सांगा तुमच्याजवळ जर पैसाच नसेल तर तुमचा विकास होईल का? नाही. गँगच्या गँग तुमच्या मागे लागते, बरोबर आहे. एवढं मागे लागते की 10-12 जर पोरं रस्त्यानं भीक मागणारे असेल तर तुमच्या उरावरून बसू शकते ते. एवढं बेकार आहे सध्या. जे लहान लहान पोरं आहे, आता आम्ही तिकडे गेलो होतो, मारुतीच्या मंदिराकडे चाललो होतो आणि बस 5-6 पोरं मागत होते, मामा गाडी धरते ते, बरोबर आहे. फार एकदम डेअरिंग टाकून. किंवा तुम्ही आज जर शनी मंदिराच्या तिथे गेले, एवढी गँग राहते शनी मंदिरवाला बघा. आणि भिकाऱ्याला काही धर्म नाही आहे. हेच भिकारी तुम्हाला मस्जिद समोर दिसल, हेच भिकारी तुम्हाला दर्ग्या समोर दिसल, हेच भिकारी तुम्हाला चर्च समोर दिसल, हेच भिकारी तुम्हाला गुरुद्वारा समोर दिसल. हेच सगळे की तुम्हाला असं नाही बा अरे बापरे मस्जिद आहे, अरे तू हिंदू आहे कसं काय, मला वाजवायचा अधिकार आहे इथं, तसं नाही. या ठिकाणी सगळे. आणि पुण्य कर्म दान असं कोणी माणूस बघून देत नाही, नाही तो हिंदू आहे बा मुस्लिम आहे मी तुला देईल. पुण्याचं कर्म हे प्रत्येकाला करता येते आणि पुण्य करताना हे दिखावा करण्याचं काम नाही. बघा मंदिरात काही लोक जातात, प्रत्येकाला पैसे देऊन येतात, 1-1 रुपये, 2-2 रुपये, 3-3 रुपये. त्या दिवशी परवा दिवशी एक गजानन महाराजचा प्रगट दिन होता आणि गजानन महाराजच्या प्रगट दिना दिवशी एक काका आले त्या डेली नीड्स जवळ आणि त्या काकाजवळ 20 रुपयाची नोट होती आणि त्या दुकानदाराला काय म्हणते, मला 1-1 रुपयाचे कॉईन द्या. दुकानदार म्हणजे माझं चिल्लर नाही, मग ते दुकानदाराला काय म्हणते, मला 1 रुपया द्या म्हणे. 20 रुपये नका देऊ, 20 रुपये चिल्लर नका देऊ, मला किती रुपये द्या, 1 रुपया द्या. मग ते दुकानदार म्हणे काय करता म्हणे, की पालखी चालली म्हणे, पालखीच्या पेटीत मला टाकायचं आहे म्हणे. मग ते दुकानदार म्हणे 1 रुपया टाकतच काय नाही, मंदिराच्या पेटीतनी तुला 1 रुपया टाकायच काय, गजानन महाराजच्या प्रसादासाठी म्हणे 1 राहा म्हणे, टाकूच नको ना. ईश्वर कधीच म्हणत नाही पैसे टाका म्हणून. टाकायचे असेल तर म्हणा भावान टाका, भिकारी 1 रुपया घेत नाही ना. मंदिराच्या बघा मंदिराच्या पेटीत 1 रुपया टाकू आले, मागू आले किती, मला नोकरी दे, मला बंगला दे, मला कार दे, मला हे दे, मला ते दे. देवाला द्यायला दे आहे का तो, बरोबर आहे. थोडीशी तो लिफ्ट करा दे, ऐसे वैसे को दिया है मुझको भी थोडी लिफ्ट करा दे, तेरी ऊंची शान आहे मौला, बरोबर आहे ना. अरे कसं काय, अरे काय माणसाची विकृत अवस्था. 4 दुकान फिरलो तो माणूस, 4 दुकान. काही गरज नाही, आपल्याजवळ पैसा नसेल ना, काही गरज नाहीये. ईश्वराच्या पेटी टाकायची गरज नाही, जे गरजू लोक आहेत त्यांना द्यायची गरज नाही. त्याचा असं मनाभावानं दिलं पाहिजे, नाहीतर द्यायची गरज नाहीये. आता बघा हे काही भीक देत नाहीये, अर्थमंत्री हे तुम्हाला भीक देत नाहीये, हे तुमच्या हक्काचं देत आहे. आणि हे तुम्हाला जे काही हायस्पीड ट्रेन दिलेली आहे हे कशासाठी आहे, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी. कारण बघा रेल्वेमुळे काय होते, मोठ्या प्रकारचे औद्योगिक व्यवसाय वाढतात. आता बघा कोणकोणते आहे हायस्पीड ट्रेन हे तुम्हाला एक विचारणार 100%. बघा भारतातली तुम्हाला माहित आहे सर्वात वेगवान रेल्वे कोणती, सर्वात वेगवान सांगा. भारतातली सर्वात वेगवान रेल्वे विवेक. त्यानंतर सर्वात लांब पल्ल्याची दिब्रुगड ते कन्याकुमारी, दिब्रुगड आसाम ते कन्याकुमारी सर्वात लांब धावणारी रेल्वे. लांब पल्ला, लांब पल्ला दिब्रुगड ते कन्याकुमारी, कन्याकुमारी. आता बघा हाय स्पीड ट्रेन बघा, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगळुरू, दिल्ली वाराणसी, वाराणसी सिलिगुडी. बघा आता हे बघा यांना काय करायचं आहे, हे औद्योगिक कॉरिडॉर करायचे आहे, बरोबर आहे. हाय का यवतमाळ नागपूर, काहीच नाही ना. आता मला सांगा हैदराबाद जास्त कनेक्टिव्हिटी बघा, हैदराबाद हैदराबाद हैदराबाद, बरोबर आहे, बेंगळुरू. आणि याच्यातनी आता हे वाराणसी वगैरे हे टाकू राहिले बघा. तर या प्रकारचं बघा बेंगळुरू हैदराबाद हे महत्वाचे शहर आहे, या ठिकाणी आर्थिक कॉरिडॉर आहे. आणि कल्चरल आहे बघा, साऊथचे शहर आहे बघा, पुणेमध्ये कल्चरल आहे, मुंबईमध्ये कल्चरल आहे, चेन्नई बेंगळुरू दिल्ली या ठिकाणी सगळं कसं कल्चरल आहे.
प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक शहरात गेले तुम्हाला कल्चर दिसते. आपल्या इकडे जर आले विदर्भातनी तुम्हाला सगळ्याच्या गळ्यातनी शेले दिसते. आपला कल्चर नाही शेला. कास्तकार असेल काही असेल तर आपल्या इकडे शेला आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेले पुणे मुंबईला कोणी शेला नाही वापरत. पण आपल्याकडे बघा सोलापूर कोल्हापूर कोल्हापूरला गेले तुम्ही नॅपकिन वापरते लोक. नॅपकिन खांद्यावर त्यांचं काय असते नॅपकिन. इकडे जर तुम्ही गेले मराठवाडा साईडनं तर ते लाल कलरचा गमछा. लाल कलरचा गमछा. त्यानंतर काही लोक तिकडे अहमदनगर वगैरे सातारा वगैरे बघितलं टावेल. टावेलच राहते जे आपण टावेल वापरतो ना ते टावेल. प्रत्येक ठिकाणचं काय वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला ते दिसते की इथचं कल्चर कसं आहे. अरे कुंकू लावण्याच्या मध्ये कल्चर वेगळं आहे. डोक्याला लावलेलं कुंकू याच्यामध्ये कल्चर वेगळं आहे. प्रत्येक मंदिराचे बी कल्चर वेगळं आहे. समजा तुम्ही जेजुरीला गेला तर त्या ठिकाणी काय करते हळद मोठ्या प्रकारचं भंडारा उधळला जातो हळदीचा. पण हेच तुम्ही जर गेला समजा वाडी रत्नागिरी ज्योतिबाला तर या ठिकाणी काय केलं जातं मोठ्या प्रकारचा गुलाल उधळला जातो. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी बाळूमामाला पण तुम्हाला काय हळदच्या प्रकारचा मोठ्या प्रकारचा खंडोबाच्या ठिकाणी ते उधळलं जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कल्चरल आहे आणि आपल्याला दिसते. तर हे सगळे कल्चरल अप्रोचचे शहर आहे आणि सगळ्यात महत्वाचा आर्थिक कॉरिडॉर आहे. म्हणून 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बघा बरोबर 7ही तुम्हाला पाठ पाहिजे. बरोबर आहे. सर्वात उंच पूल ज्याच्यावरून रेल्वे धावते ते कुठलं रे? जम्मू काश्मीर मध्ये आहे. चिनाब नदीवर आहे. चिनाब नदीवर आहे. त्याला चिनाब पूल म्हणतात. पण त्याचं नाव काय? चिनाब नदीवर सर्वात उंच पूल आहे. नरेंद्र मोदी सरकारनं बघा सर्वात मोठं आहे चिनाब नदीवर सर्वात उंच. त्याचं नाव काय? पीर पांजाल. पीर पांजाल लक्षात घ्या. सर्वात उंच जे पूल आहे आणि हे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काश्मीरमध्ये दर्याखोरे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चिनाब नदीच्या वर पीर पांजाल हे सर्वात मोठं पूल आहे तुम्हाला. तर या प्रकारचे आपल्याला माहित आहे. काही ठिकाणी आता हायपरलूम रेल्वे आहे. हायपरलूम काही ठिकाणी तुम्हाला माहिती आहे झुलते मनोरे आहे झुलते पूल आणि त्याच्यावरून रेल्वे धावण्याचा प्रयत्न चालू आहे काही ठिकाणी. बरोबर आहे. समुद्रावरून सुद्धा सीलिंक वरळी सीलिंक वरून रस्ते तयार करतायत. अशा बऱ्याच ठिकाणी तुमचं चालू झालेलं आहे. तुम्ही अयोध्या वाराणसी जर गेला तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा सीलिंग मोठमोठे सीलिंग तुम्हाला दिसतील. ग्रॅमी पुरस्कार 7 हाय स्पीड ट्रेनवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पुढे बघा संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात उंच सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला? ग्रॅमी पुरस्कार. पुरस्काराचं नाव आहे ग्रॅमी पुरस्कार. चला ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार दिला जाणारा. लक्षात घ्या 1 फेब्रुवारी 2026 ला देण्यात आला. ठिकाण क्रिप्टोकॉम एरिना लॉस एंजेल्स अमेरिका. लॉस एंजेल्स अमेरिका. बघा यजमान ट्रेवर नोवा यांनी सलग 6व्यांदा आणि शेवटच्या वेळी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. 6व्यांदा बघा संचालन कोण करतात तुम्ही याचं संचालन बघा कशा प्रकारचे असते. ट्रेवर नोवा. बघा हा पुरस्कार संगीत क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार जो अमेरिकेकडून तुम्हाला दरवर्षी दिला जातो. यावेळी बघा तिबेटीन आध्यात्मिक नेते आणि 14वे दलाई लामा यांना वयाच्या 90व्या वर्षी त्यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. दलाई लामा बघा दलाई लामा चीनच्या पनाच्या द्वारे भारतामध्ये 1959 साली आलती. बघा दलाई लामा 1935 यांचा जन्म आहे. दलाई लामा हे कितवे आहे साधारणतः तुम्ही जर बघितलं कितवे आहे? 14वे. बघा बेस्ट ऑडिटी बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग श्रेणी आहे याची. स्टोरी टेलिंग संदर्भात सुद्धा तुम्हाला मिळते. त्यानंतर बघा अल्बम मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा. बघा महत्वाचा अल्बम आहे दलाई लामाचा. बघा दलाई लामा याने जगातले सर्वात मोठा प्रवचन करणारा प्रवचनकार आहे आणि जगातले सर्वात मोठा आध्यात्मिक गुरु म्हणून सुद्धा दलाई लामाची नोंद आहे. बरोबर आहे. शांतता प्रिय लोकचळवळ निर्माण केलेली आहे. बघा त्यांचे बघा यावर्षी कोणाकोणाला नामांकन होतं बघा. अनुष्का शंकरन, सिद्धांत भाटिया, शक्तीबेन आणि चारुसुरी यांना सुद्धा मानांकन होतं परंतु यांना काही पुरस्कार मिळाला नाही. तर दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा दलाई लामाचा जन्म बघा 6 जुलै 1935 रोजी तिबेटमध्ये झालेला आहे. मूळ नाव लॉमो थोंडुप. लॉमो थोंडुप दलाई लामाचा मूळ नाव आहे लॉमो थोंडुप. बघा अवघ्या वयाच्या 2ऱ्या वर्षी त्यांना 13व्या दलाई लामाचा पुनर्जन्म म्हणून ओळखले जाते. ते 14वे आहे पण 13व्या दलाई लामाचा पुनर्जन्म त्यांचा झालाय असं म्हणून लोक त्यांना ओळखतात. बघा 17 नोव्हेंबर 1950 रोजी 15व्या वर्षी त्यांनी तिबेटचे पूर्ण राजकीय अधिकार हाती घेतले होते. अख्खा तिबेटचा जो भाग आहे पूर्ण राजकीय अधिकार त्याच्या ताब्यात आलत.
15व्या वर्षीच. पुढे बघा 1950 मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले, नंतर ते कुठे आले, भारताकडे आले आणि भारताने त्यांना संरक्षण दिलं. जसं की सध्या बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना भारतात आहे, दुसऱ्या देशात गेल्या, दुसऱ्या देशातून ते भारतात आल्या. आता बांगलादेशमध्ये मतदान झालं, तिथे सत्ता बदल झाली, लोकशाही परत नांदायला लागली. आता परत शेख हसीना म्हणत आहे भारताला की मला बांगलादेशमध्ये पाठवा आणि बांगलादेशमध्ये मला संरक्षण द्या, बांगलादेशमध्ये भारताला. मग असं करता येते का? करता येते. आपल्याला युनोकडून पत्र घ्यावं लागेल, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं. जसं की तुम्हाला माहित आहे, दिल्लीले स्वतंत्र सैनिक घेऊन आलेली, स्वतःची फोर्स घेऊन आलेली मुख्यमंत्री कोण? तर आता ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी मागच्या आठवड्यात दिल्लीला आली आणि स्वतःची स्पेशल टास्क फोर्स घेऊन आली. भारत सरकारच्या टास्क फोर्सकडे घेऊन नाही आली ती. का? तर विश्वास नाही आहे. ते म्हणजे माझीच पोलीस मी घेऊन येईल दिल्लीला. ते दिल्लीला काय आली? ती वकिलीची केस लढवाली सरकारच्या विरोधात. ती वकील आहे आणि भारतातील पहिली महिला अशी आहे की जे मुख्यमंत्री पदावर असताना त्याने वकिली केस चालवली सरकारच्या विरोधात. ते स्वतः PIL टाकली होती बघा. तर भारतामध्ये आले आणि त्यांना काय जीवाला धोका होता म्हणून त्याला भारताला काय केलंय? संरक्षण दिले. बघा हिमाचल प्रदेशामध्ये धर्मशाळा बघा, मॅक्लोनगंज इथे त्यांनी स्थानिक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आहे सध्या दलाई लामा. हिमाचल जो प्रदेश आहे, बौद्ध धर्माचे धार्मिक गुरु दलाई लामा. आणि आज तुम्हाला माहिती आहे हिमाचल प्रदेशमध्ये हे राहतात. वयाचं 90 वर्ष झालेलं आहे आणि त्यांनी जे काही स्टोरी टेलिंगचं त्यांचं काम आहे जगात सर्वात जास्त फेमस आहे. आणि त्यांना मग यावेळेस हा पुरस्कार दिलाय. पण यापूर्वी त्यांना बघा नोबेल पुरस्कार आहे शांततेचा. तिबेट याला मुक्त करण्यात आलं चीनच्या संरक्षणापासून. बघा तिबेट तुम्हाला माहिती आहे वारंवार पेटलेलं भाग होता आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे या ठिकाणी महत्वाचे संघर्ष वाढले होते आणि तिबेटच्या मुक्तीसाठी त्यांना नोबेलचा शांतता पुरस्कार, जगातला सर्व उत्कृष्ट पुरस्कार नोबेल शांतता आहे. बघा काँग्रेसचे सुवर्ण पदक USA कडून, काँग्रेस अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे बरं. सुवर्ण पदक, काँग्रेस सुवर्ण पदक अमेरिकेमधला सर्वात उत्कृष्ट पुरस्कार आहे. जे जगातली ग्लोबल कामगिरी करतात तो पुरस्कार दिला त्याला. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार तुम्हाला माहिती आहे फिलिपाईन्स या राष्ट्राकडून दिला जातो, ते सुद्धा त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार बघा, यावर्षी त्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटला. त्यांचं आत्मचरित्र बघा, फ्रीडम इन एक्झाईल त्यांचे आत्मचरित्र आहे. द बुक ऑफ जॉय डेस्मंड टुटू याच्यासह आहे. डेस्मंड टुटू याचे सहकारी लेखक आहे. द बुक ऑफ जॉय, डेस्मंड टुटू हे प्रसिद्ध लेखक आहे, जगातली डेस्मंड टुटूचे प्रसिद्ध लेख आहे. त्यानंतर द आर्ट ऑफ हॅपीनेस बियॉन्ड रिलिजन, लक्षात घ्या धर्मासंदर्भात. द आर्ट ऑफ हॅपीनेस बघा, आनंदी राहणं ही कला आहे. आनंदी राहणारे काही पोस्ट नाही पाहिजे, आनंदी राहिले काही पैसा नाही पाहिजे, ती कला आहे. गरिबीतनी पण आनंदी कसं राहायचं ती कला आहे. बरोबर आहे. काल व्हॅलेंटाईन डेचा एक मी व्हिडिओ पाहत होतो, काय बा थोडासा अभ्यास करतो तर व्हॅलेंटाईन डे बद्दल नेमकं एखाद्या पोट्याने कोचिंग लेकरांना विचारलं सर काय बा नेमकं, तर तिला जरा समजून सांगता येईल बा. तर पाहत होतो तर एक कपल होतं, कपल म्हणजे मॅरिड कपल, आणि ते दोघं नवरा बायको साडी घ्यायला गेले आणि ती बायको त्याच्या नवऱ्याकडे आग्रह करू की व्हॅलेंटाईन डे दिवस आहे तर मला काहीतरी चांगली 20-25 हजाराची साडी घेऊन द्या. बरोबर आहे. नवरा बिचारा टेन्शन मध्ये आलं, व्हॅलेंटाईन डे आला, मला टेन्शन आलं आणि तो गेला घेऊन साडीच्या दुकानात आणि ते साड्या दाखवू राहिला चांगल्या साड्या. ते पहिले काय म्हणते याला सोबत तशी साडी दे, पण ते काय म्हणते नाही 15,000 द्या, 20,000ची द्या, म्हणजे काय पाहतात की किंमत. त्यानंतर दुसरं एक जोड पाहिलं, साधारणतः वयस्कर लोक होते बिचारे, आणि ते दोघं आले काठी टेकवत आणि त्यानं त्या बाईसाठी काय पाहायचं होतं, लुगडं पाहायचं होतं. आणि या ठिकाणी हे नवरा आणि बायको कपल जे होते बसलेले, ते बाई त्या नवऱ्याला विचारून नाही राहिले, हा बिचारा मोबाईल मध्ये टेन्शन मध्ये, आणि ही एकटीच पाहू राहिली साड्या थप्पी 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 थप्पी. पण इकडे बघा त्या आजीने एक लुगडं पसंत केलं, 2-4 साड्या दाखवलं पातळ, आणि त्यातून तिला एक लुगडं पसंत पडलं. ते म्हणे कसं पाहिजे म्हणे, ते म्हणे माझ्या मालकाला जे आवडेल ते मला पाहिजे म्हणे. बुढी बघा, माझ्या मालकाला जे आवडेल ते मला आवडेल म्हणे. मग ते बुढा काय म्हणते, अगं तुला नेसायचं आहे म्हणे, पण मला पाहणार तर तुम्हीच आहात म्हणे. बरोबर आहे ना. तर मग साडी कोणाला चांगली आवडली पाहिजे म्हणे, तुम्हाला. मग नवऱ्यानं काय केलं, बुड्यानं साडी पसंत केली. आता ती साडी बघा यांना कमी पैशात पाहिजे रेंज मध्ये, त्या साडीसाठी 200-300 रुपये त्यांच्याजवळ कमी पडले. मग ते काय म्हणते बुडा, म्हणते बाबू म्हणते 200-300 रुपये नाही म्हणते, उद्या आणून दिलं चालते का म्हणजे उद्या परवा.
ते म्हणते गुगल पे करा. अरे बाबा आमच्याजवळ नाही रे म्हणते, बाबा काय ते आमच्याजवळ तर मोबाईलही नाही म्हणते. कोणाला तरी फोन करा, आमच्याजवळ मोबाईलच नाही, कोणाचे नंबरही नाही म्हणते. अरे बापरे म्हणते काय पाहिलं म्हणते तुम्ही. मग मग झालं. मग ते काय म्हणते, बाई राहू द्या ना म्हणते, साडी असली काय नसली काय म्हणते, तुमचं प्रेम काय लई आहे का कमी आहे का म्हणते. अरे पण तसं नाही म्हणते, 5 वर्ष झाले म्हणते तुला मी एक साडी नाही घेऊन दिली म्हणते, आज पहिल्यांदा म्हणते तुला साडी घेऊन घ्यायला मी आलो म्हणते. पण मालक पण तुम्ही मला आणलं तसंही म्हणे, हेच लई झालं म्हणे. हे दोघं ऐकते आणि त्या मालकाला काय सांगते बुडा, म्हणते बाबू म्हणते ही साडी तशीच ठेव म्हणते, आणि मी म्हणते 2-3 दिवसांनी येतो म्हणते, कोणाला दिसू नको बरं म्हणते. बरं ठीक आहे म्हणते, ठेवून देते. मग ते कपल त्याच्याकडे पाहते, त्या बाईला लई खराब वाटते का बरोबर आहे. आणि ते दोघं नवरा बायको आनंदी गेले, साडी घेतली नाही बरोबर आहे. म्हणे चाल म्हणे तिला आज मी चहा भाजतो म्हणे, रामभाऊचा चहा बरोबर आहे. अहो मालक म्हणे काय बाईच्या जातीने चांगलं वाटते का म्हणे मालकासोबत चहा पिन. अहो चाल ना म्हणे दोघं. आणि ते दोघं नवरा बायको एक कप आणि एक बसी मध्ये चहा यायला लागली. आणि नवरा बसला त्या खुर्चीवर आणि बाई बसली खाली. त्या हॉटेलवाला म्हणे अहो बाई नाही म्हणे, आमचं मालक बसल्यावर बाई माणसानं बसायचं नसतं. आणि ते बाई खाली बसली. आणि हे दोघं नवरा बायको त्याच्या मागं, हे कपल नवीन श्रीमंत लोक. तिच्यात मी चिडचिड हुरायला दोघांचं. ते बाई पाहू हा नवरा मोबाईल मध्ये, हे टेन्शन मध्ये, शोषणेचं हुरायला, मानसिक शारीरिक आर्थिक. आणि ती 15-20 हजार साडी घेऊन तरी ती खुश नाही. बघा खुशी बरोबर आहे. मग झालं बा, त्यानं काय केलं, त्या बुडाबुडीला भेटले आणि त्यांनी जी साडी पसंत केली ना ती साडी घेऊन आली त्या आजी आजोबासाठी. आणि तिला म्हणे आजीबाई हे तुमच्यासाठी साडी. कोण म्हणे, ती पोरगी. आणि तिला साडी दिली. अरे म्हणे कशाला. नाही म्हणे आज म्हणे व्हॅलेंटाईन डे आहे म्हणे, तर हे आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट म्हणे. ते म्हणे काय म्हणे व्हॅलेंटाईन डे वगैरे. नाही म्हणे प्रेमाचा दिवस. हो का म्हणे, बरं ठीक आहे म्हणे, पण पैसे एक काम करा म्हणे, तुमचा मला पत्ता द्या म्हणे, मी तुम्हाला नाही का पैसे आणून देतो म्हणे, आम्हाला असं नको म्हणे. नाही म्हणे मी म्हणे साडी घेणार नाही म्हणे, आणि मला म्हणे हे तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं. मग ती बाई ते नवरा म्हणे बघ असा कोण बदल झाला म्हणे, मला हे प्रेम पाहिजे म्हणे. मला काय पाहिजे म्हणे, त्या माणसाचं त्या बाईबद्दल जे प्रेम आहे म्हणे ते मला आयुष्यभर पाहिजे म्हणे, मला ही साडी नाही पाहिजे. बघा किती बदल झाला बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो यानं काय सांगितलं दलाई लामानं, आर्ट ऑफ हॅपीनेस माहिती आहे का. अरे खेड्यापाड्यातनी तुम्हाला माहिती आहे, खेड्यापाड्यातनी पोट्टे ते बुडी का बालो खुश आहे 1 रुपयातनी. खेड्यापाड्यातल्या पोट्टेले बिचारे वरून शर्टच आहे, खालून पॅन्टही नाही लाल लेकराली. पण इथं शहरातले पोट्टेले का 4-4 कपडे घालून आहे तरी खुश नाही आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे चॉकलेट पाहिजे, ते पाहिजे, तरी त्याचे मायबाप ते रडतील लगायचे पोट्ट. कारण याला एवढे लाड आहे. खेड्यातले काहीच नाही. हॅपीनेस ही काय आहे, कला आहे. तर हे पुस्तक तुम्हाला जर वाटलं वाचावं तर वाचा, तुम्हाला कसा वेळ भेटत नाही म्हणून. बियॉन्ड रिलीजन, त्यानंतर फ्रीडम इन एक्झाईल, द बुक ऑफ जॉय, ही जबरदस्त पुस्तक आहे. द बुक ऑफ जॉय सर्वात बेस्ट सेलर पुस्तक आहे, द बुक ऑफ जॉय. तर या प्रकारचं विविध पुरस्कार बघा. 100% तुम्हाला दलाई लामावर प्रश्न विचारला जाईल, म्हणजे विचारला जाईल, हे कुठं डाऊट नाही. 100% विचारला जाईल, कारण एवढे पुरस्कार आहे ना रे. लक्षात घ्या, दलाई लामावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ग्रॅमी पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. पुढे चला. यावेळेस मणिपूरचे नवे मुख्यमंत्री झालेले आहे. मणिपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपती राजवट होती, आणि राष्ट्रपती राजवट बघा कलम 356 अंतर्गत साधारणतः राष्ट्रपती राजवट लागू केली होती. तिथे राष्ट्रपती राजवट निघाली आणि या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री झालेले आहे यमनाम खेमचंद सिंह. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह. तुम्हाला प्रश्न येईल की अलीकडे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट निघाली. 356 राज्य आणीबाणी, तर मणिपूरमध्ये होतं. तुम्हाला माहित आहे सर्वात जास्त आणीबाणी मणिपूरमध्येच आहे. आज जगातली सर्वात जास्त राज्य आणीबाणी जी काही झालेली आहे, पण देशामध्ये 135 पेक्षा जास्त वेळा राज्य आणीबाणी लागलेली आहे. 135 पेक्षा जास्त वेळा. महाराष्ट्रातली 3 वेळा लागलेली आहे राज्य आणीबाणी. चला तर बघा, मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आहे. मणिपूरचे मागचे मुख्यमंत्री होते एन बिरेन सिंह. कोण होते, एन बिरेन सिंह. आता इथं वाढलेला हिंसाचार तुम्हाला माहित आहे, इथं हिंसाचार वाढला होता आणि हिंसाचारामुळे इथं काय लावलं होतं, राज्य आणीबाणी. मणिपूरमध्ये खूप मोठ्या दंगली घडल्या, या ठिकाणी शारीरिक शोषण झालं, या ठिकाणी आदिवासीच्या मोठ्या प्रकारचे प्रकरण इथं घडले. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे एन बिरेन सिंह यांनी त्या काळात काय केलं, आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नवीन मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह हे झालेले आहे. कुठचे, मणिपूरचे. पुढे बघा थोडक्यात राष्ट्रपती राजवट बद्दल. सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये लागली. बघा पंजाबमध्ये जे काही हिंसाचार झाला होता
आणि त्या हिंसाचाराच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी पंजाब मधला जो झाम भाग आहे, झाम, तर त्या झाम मध्ये काय लागलं होतं, राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये. 1951 मध्ये सर्वात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली. पंजाबमध्ये 1951 ला राष्ट्रपती राजवट सर्वात जास्त लागणारं राज्य आहे मणिपूर. त्यानंतर आतापर्यंत एकदा राष्ट्रपती राजवट लागणार राज्य आहे छत्तीसगड आणि तेलंगणा. एकदाही न लागलेले छत्तीसगड आणि तेलंगणा. सर्वात जास्त टिकलेले राष्ट्रपती राजवट जम्मू काश्मीर मध्ये 6 वर्ष 264 दिवस आहे. आणि सर्वात कमी कर्नाटकमध्ये फक्त 7 दिवस. कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट. महाराष्ट्रात 3 वेळा लागलेली आहे. साधारण तुम्हाला माहित आहे, सर्वात पहिल्यांदा 1980, 2014 आणि 2019. 3 वेळा 1980, 2014 आणि 2019. बघा, देशात आतापर्यंत 135 पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट म्हणजेच कलम 356 वापर करण्यात आला. 356 वापर करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत काही तुमच्या अधिकारावर काही बंधन येतात, ते आपल्याला फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला लक्षात येईल कोणते आहे, काय आहे ते. तर या ठिकाणी ती बघायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात घ्या, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. बघा, 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष बघा, जगातनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष साजरा करण्याचा आपण ठरवलेला आहे. 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस आहे. महिला शेतकरी दिवस आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष काऊन साजरा करत आहे, तर बघा, शेतीचा सर्वात पहिल्यांदा शोध लावणारा कोण आहे, महिला. शेतीचा शोध लावणाऱ्या कोण आहे, तर महिला आहे. आणि सर्वात जास्त शेतीचं काम करणाऱ्या कोण आहे, सध्या महिलाच आहे. सर्वाधिक शेतीमध्ये काम, लक्षात घ्या, करणाऱ्या कोण आहे, महिला आहे. आता शेतीचा सर्वात जास्त काम महिला जर करत असेल तर याच्यामुळे काय होत आहे, शाश्वत विकास, बरोबर आहे. त्याचबरोबर महिलांमध्ये समानता निर्माण होत आहे. महिलांचं काय करणे, प्रोत्साहन देणे, महिलांमध्ये समानता निर्माण करणे, त्याचबरोबर शाश्वत विकास करणे, या सगळ्यांचा रोजगार वाढवून करणे. म्हणून आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष साजरा करायचं 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोण, UN. कोण केलेलं आहे, UN आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष 2026 सुरू केलेला आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला माहित आहे, महिलांना रोजगार उपलब्ध करणे, महिलांचं शाश्वत विकासामधलं योगदान, त्याचबरोबर महिलांचं GDP मध्ये कृषी क्षेत्राचं वाढतं योगदान, या सगळ्या गोष्टीमुळं आणि महिलांची कणखर भूमिका, या सगळ्याचं प्रोत्साहन म्हणून हा आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष साजरा करायचा आपण ठरवलेला आहे जगानं. पुढे बघा, साधारणतः याचं जर आपण जर माहिती जर बघितली महिलांसाठी, बघा आपल्या राष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत. बघा, NSO बघा, नॅशनल सॅम्पल आपल्याला ऑर्गनायझेशन. तर ग्रामीण भारतातील सुमारे 75% महिला शेती कामात गुंतलेल्या आहेत. 75%. दुसरी गोष्ट बघा, भारतामध्ये शेतकऱ्यासाठी बघा नमो ड्रोन दीदी योजना आणलेली आहे. नमो ड्रोन बघा, शेतकरीला जे काही फवारणी यंत्र म्हणतो ना, तर यासाठी नमो ड्रोन आहे. बघा, लग्नात आपले ड्रोन असतात फोटो काढण्यासाठी, तर हे ड्रोन फवारणी यंत्र पण आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, महिलांसाठी कुठली योजना आहे, तर नमो ड्रोन हे कोणाला देण्यात येत आहे, बचत गटांना देण्यात येणार आहे शेतीचं तंत्रज्ञानासाठी. बघा, भारतात दरवर्षी 15 ऑक्टोबर बघा रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय वर्ष. बघा, आपण आता 15 ऑक्टोबर हे राष्ट्रीय वर्ष आहे बघा, आणि 13 फेब्रुवारी जे आहे ना जागतिक वर्ष आहे. 15 ऑक्टोबर राष्ट्रीय वर्ष आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे 13 फेब्रुवारी हा जागतिक वर्ष आहे. जागतिक महिला वर्ष 13 फेब्रुवारी. त्याच्या स्मरणार्थ आपण काय केलेलं आहे, हा दिवस साजरा करण्याचा थीम ठेवलेला आहे 2026 जागतिक महिला शेतकरी वर्ष. बघा, हे पण IMP आहे. हे तुम्हाला 2026 मध्ये कोणकोणते UN वर्ष साजरे केलेले आहे किंवा घोषित केलेले आहे याच्यावर प्रश्न आपण मागच्या करंट अफेअरच्या लेक्चरला टाकलेला होता, बरोबर आहे. तर हे सुद्धा एक महत्वाची घडामोडी आपल्याला आहे. पुढे बघा, महत्वाचे वर्ष बघा, आंतरराष्ट्रीय 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, 24 आंतरराष्ट्रीय वृष्टवंशीय वर्ष, म्हणजे ते काही आपण उंट म्हणतो ना त्या संदर्भात. त्यानंतर बघा 2025 आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण वर्ष आणि 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष. हे सुद्धा तुम्हाला जोड्या लावासाठी प्रश्न विचारला जाईल.
माहिती असणं गरजेचं आहे. क्रेफोर्ड पुरस्कार काही महत्वाचा नाही. बघा पोरं हो, अभ्यासक्रमाची पहिली पुस्तिका आपण काढली होती, जी 10,000 कॉपी आपण काढली सुरुवातीला, पण प्रचंड खपामुळे ती कॉपी संपली, दुसरी कॉपी संपली, आणि आता आपण एकदम अद्यावत राज्यसेवा, कंबाईन, सरळ सेवा भरती ह्या सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम, युपीएससी कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी व इतर सरळ सेवा परीक्षा उपयुक्त तिसरी आवृत्ती आपण आणत आहोत. साधारणतः याच्यामध्ये पेजेस आपण जर बघितले तर पेजेसची 1 रुपयाची किंमत नुसार आपण फक्त 80 रुपयाला ही पुस्तिका आपण लॉन्च केलेली आहे, जी आपल्या इथं जे काही विद्यार्थी आहे साधारणतः त्याला 50% मध्ये ही पुस्तिका त्याला उपलब्ध करून देऊ. कारण ध्येय वेळा तळागाळातील ध्येयासाठी एक अविरत काम करणारी संस्था म्हणजे पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम, यासाठी आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर नेर अर्बन कोऑपरेटिव्ह पतसंस्थाच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांसाठी कर्ज योजना सुरू केलेली आहे. जे काही नेर अर्बन कोऑपरेटिव्ह संस्था आहे, आपण पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम बँकिंग क्षेत्राकडे सुद्धा आपण वळत आहोत. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना, जे काही विद्यार्थी आहे, कारण वेगवेगळे उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न आता चालू आहे, आणि विद्यार्थ्याचे कुठे अडचणी येईल त्या राबवण्याचा आपण काय करत आहोत, काम करत आहोत. तर हे मार्केटमध्ये साधारणतः आठवड्याभरात तुम्हाला येऊन जाईल, तर तुम्हाला उपलब्ध होईल. पुढे चला. निवेदिता दुबे. निवेदिता दुबे बघा, यावेळेस तुम्हाला जे काही महत्वाच्या कोलकाता पूर्व विभाग बघा, निवेदिता दुबे नवे पद आहे, संचालक आहे मानव संसाधनाच्या AI. लक्षात घ्या, 30 जानेवारी 2026 रोजी पहिल्या महिला होणाऱ्या निवेदिता दुबे AI संचालिका, पहिल्या महिला, प्रथम महिला संचालिका निवेदिता दुबे. बघा, यापूर्वीच याच्यातली हे कार्यकारी सुद्धा संचालक पद यांनी होत्या. बघा, AI म्हणजे काय रे? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. एअरपोर्ट, लक्षात घ्या, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AAI. आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची संचालकपदी, महासंचालकपदी साधारणतः होणारी प्रथम महिला आहे निवेदिता दुबे. कोण आहे? निवेदिता दुबे. याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असावं, बाकी काही याच्यातली महत्वाच्या काही गोष्टी नाही आहे. पुढे बघा, महिला प्रीमियर लीग सेकंड टाइम RCB ने जिंकलेली आहे, आणि त्याची कप्तान कोण होती? स्मृती मानधना. बरोबर आहे ना? स्मृती माहिती आहे सर्वांना, आपल्या महाराष्ट्राची खेळाडू आहे. अलीकडे बघा एवढ्या चर्चेत आहे ती, काहून? तिचं लग्न मोडलं, आणि ते जर रडत बसले असते, माझं लग्न मोडलं काय करू, हे महत्वाचं. आम्ही विसरले, लोक विसरले. आणि त्या स्मृती मानधनाला माहित आहे का, त्या खेळाडू मध्ये कोण दिशे म्हणते? तो जसं त्याचं लग्न मोडलं ना, ते दिशे म्हणते. बरोबर आहे? जसा आपला हार्दिक पांड्याला सगळीकडे नत्यासात दिसते ना, आणि जे टाकते बॉलिंग शमीले बघा, हे जखमी दिले लोक, शमी आहे, हार्दिक पांड्या आहे, आणि हे इकडे आता स्मृती मानधना. माहित आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, थर्ड टाइम RCB ने जिंकलेला आहे, आणि महिलांना सेकंड टाइम. महिला प्रीमियर लीग 2026 बघा, महिला WPL ही चौथी आवृत्ती आहे WPL ची, वुमेन्स प्रीमियर लीग. कालावधी बघा, 9 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 ला झालेला आहे, आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि मुंबई इंडियन यांच्यात हा सामना खेळला गेला होता. रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स, आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, हा कप जिंकला. आणि पहिल्यांदा ही टीम कोणाची आहे? माल्याची आहे, किंगफिशर एअरलाईन, आणि किंगफिशर जे काही बियर आहे तिथे ते मालक आहे. रॉयल चॅलेंजर बँगलोर बघा, पहिल्यांदा नव्हे तर सेकंड टाइम जिंकला. आणि जेव्हा ते फायनलचा जो काही सामना होता, तर उपविजेता झाला दिल्ली कॅपिटल. पहिला सामना झाला होता रॉयल चॅलेंज बँगलोर आणि मुंबई इंडियन्स, बरोबर आहे. फायनलचा सामना होता दिल्ली सोबत, आणि दिल्लीला त्यांनी काय केलं, हरवलं. बघा, ऑरेंज कॅप कोणाला भेटलं? स्मृती मानधनाला. ऑरेंज कॅप कोणाला भेटते? सर्वात जास्त धावसंख्या काढणाऱ्याला. ऑरेंज कॅप बघा, सर्वात जास्त धावसंख्या, ऑरेंज कॅप सर्वाधिक धावसंख्या काढणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप असते. ते स्मृती मानधना RCB 9 सामन्यात ती 377 धावा काढल्या, आणि ही कॅप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. आजपर्यंत भारताच्या एकाही महिला खेळाडू भेटलं नाही. WPL मध्ये दुसऱ्याच महिला दुसऱ्या देशाच्या होत्या, आणि त्यांनीच ही कॅप घेतली. आता पहिल्यांदा ऑरेंज कॅप. पर्पल कॅप कोणाला असते? विकेट, लिडिंग विकेट टेकर, सर्वाधिक विकेट.
लक्षात घ्या लिडिंग विकेट टेकर, लक्षात घ्या हायेस्ट सर्वाधिक विकेट घेणारे कोण, गोलंदाज, तर आपण बॉलर म्हणू, बरोबर आहे. परपरत्या सोफी डिवाइन गुजरात टायटन्स मध्ये खेळणारी, गुजरात जायंट्स मध्ये, लक्षात घ्या 9 सामन्यातनी 17 बळी घेतलेला आहे, 9 सामन्यातनी 17 बळी. त्यानंतर बघा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर लक्षात घ्या सोफी डिवाइन गुजरात जायंट्सच्या आहे. इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन नंदिनी शर्मा दिल्ली कॅपिटल्सच्या. प्लेयर ऑफ द मॅच फायनल मॅच मध्ये जे काही खेळते त्याला प्लेयर ऑफ द मॅच आहे ते स्मृती मानधना. 87 धावा काढल्या त्यानं, 87 धावा 41 चेंडू मध्ये, आणि भारताला त्याने काय केलं म्हणजे याला आरसीबीला कप जिंकून दिला. विजेता संघ 6 कोटी रुपये, उपविजेता संघ 3 कोटी रुपये, आणि वैयक्तिक पुरस्कार बघा प्रत्येकी 5 लाख रुपये इतका पुरस्कार त्यांना मिळाला. पण इतक्यापेक्षा जास्त पैसा त्यांना भेटते, बोली लावली जाते, बरोबर. तुमच्यापेक्षा लहान वयाची स्मृती मानधन आहे काही मुलींच्या, आणि ती एवढी ग्लोबल, दिसायलाही पॉवरफुल आहे, खेळायलाही पॉवरफुल आहे, आणि आक्रमक ते डिसिजन घ्यायलाही पॉवरफुल आहे. कारण त्याचे त्या पोरासोबत फोटो जेव्हा भारतानं वर्ल्ड कप जिंकला ना मुलींचा, तर ते त्याला खेळायला आलता, पाहायला आलता तो, आणि त्याला आलिंगन दिलं तिथं ग्राउंडवर. ते मुच्छला आहे ना, त्यानं ग्राउंडवर आलिंगन दिलं. जग जाहीर होतं, सगळ्या लोकांना माहित होतं याच्यासोबत काय आहे, प्रेम आहे, बालपण आहे, जे काय आहे ती लग्न होणार सगळ्याला माहित होतं. पण तरी त्याला सोडून जगण्याची ताकद सोपी आहे का? मग सोडलं तर पाचच नाही डबल, हे महत्वाचं आहे. नाहीतर बस सोडल्यानंतर बी लोक लात दगड हलवायले नंतर लगेच चाललं, मग हे फरक आहे, माहित आहे ना. असं जर म्हणलं अबे तू जनावर आहे का बे, हिला खराब वाटते. पण हिला जर म्हणलं वाघ आहे बे तू, हिला बरं वाटते. पण दोन्ही तर जनावरच आहे ना, फरक पहा. हिला म्हणलं मी जनावर आहे तू, तिला काय वाटलं खराब, आणि तिला म्हणलं वाघ आहे भाऊ तू वाघ, अरे वा रे गब्बर शेर, एक नंबर. पण दोन्ही जनावरच आहे ना, फरक आहे माणसाचा, बोलण्यामध्ये एक फरक असते. तर बघा लक्षात घ्या या प्रकारच्या महत्वाच्या WPL चा सामना झाला. पुढे बघा अंडर 19 वर्ल्ड कप भारत जिंकला. अंडर 19 वर्ल्ड कप बघा झिम्बाब्वे सोबत, लक्षात घ्या ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला. 100 धावांनी पराभव केला, 100 धावांनी. आणि ते काऊन घेतला, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी लक्षात घ्या 14व्या वर्षाचा माणूस, एवढा पोरगले का काय खबरला सांगा बरं तुम्ही, वयच काय 14 वर्षात पोटेली एबीसीडी येतो. आजकालचा हायब्रिड आहे पोरग, ते गोष्ट वेगळी आहे. पण लक्षात घ्या भारतानं यजमान ते झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे हा वर्ल्ड कप होता. लक्षात घ्या या 2 राष्ट्रांनी हा वर्ल्ड कप होता, झिम्बाब्वे आणि नामिबिया. जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या T20 वर्ल्ड कप चालू आहे, भारत आणि श्रीलंका या संयुक्त विधानानं, भारत आणि श्रीलंका. बघा 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान 16वा अंडर 19 वर्ल्ड कप आहे. बघा 16 संघ होते, आणि टांझानिया या स्पर्धेत पहिल्यांदा खेळला. बरं तुम्हाला विचारतात टांझानिया पहिल्यांदाच खेळला, जसं USA सारखे काही लोक यावेळेस पहिल्यांदा खेळत आहे T20 वर्ल्ड कप मध्ये. बघा भारत 6 वेळा जिंकलेला आजपर्यंत. अंडर 19 वर्ल्ड कप किती वेळा जिंकला, 6 वेळा. बघा यावेळेस आपला उपविजेता संघ आहे इंग्लंड, आणि बघा मैदान होता हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे. भारतानं 411 धावसंख्या केली होती. अंडर 19 विश्वचषक फायनल मध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे, आणि भारतानं 100 धावसंख्येनं हारला, जिंकला. तुम्हाला माहिती आहे कॅप्टन कोण आहे भारतीय अंडर 19 टीमचा, आयुष म्हात्रे. आणि तो कुठचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा आयुष म्हात्रे. लक्षात घ्या की आयुष म्हात्रेनं भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. किती वेळा, 6 वेळा. सर्वात जास्त धाव करणारा कोण, वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी लक्षात घ्या, त्याला मॅन ऑफ द सिरीज सुद्धा भेटलं. 14 वर्षाचा 80 चेंडूत 175 धावा केल्या त्यानं, 15 चौकार आणि 15 षटकार त्या मॅच मध्ये. कर्णधार आयुष म्हात्रे. वैभव सूर्यवंशी प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे, कारण 439 धावसंख्या, 439. भारत 6 वेळा जिंकला. ते कोणकोणत्या कॅप्टन मध्ये जिंकला बघा. सर्वात पहिल्यांदा 2000 मध्ये मोहम्मद कैफ, हे बघा चिकू. विराट कोहली 2008चा. बघा पहिल्याचे फोटो जर प्रत्येकाचे पाहिले ते वेगळाच आहे, कोणी कळत नाही कशा प्रकारचा आहे काय. माणसाचं प्रवृत्ती दिवसेंदिवस बदलत जाते, बरोबर आहे. तुम्ही जर तुमचे फोटो पाहिले तुम्हाला वाटते अरे बाप असं होतं, लोकांना बी कळणार नाही लहानपणी तुम्ही कसे होते माहिती आहे का. तुमचा लहानपणी तुमचे मित्र किंवा मैत्रीण आली आणि तुमचा दाखवला फोटो, पहिल्यावर घातला, बरोबर आहे. तुम्ही कुठं काय बा फिरू राहिले बा, ते शेंबूड निघायला नका तू, जिपरे झापे केस तुमचे, बरोबर आहे ना. बघा 2008 ला कोण, विराट कोहली. त्यानंतर उन्मुख चंद 2012, उन्मुख चंद. त्यानंतर पृथ्वी शॉ 2018 ला. 2022 बघा साधारणतः यश दुल कर्णधार, आणि 2026 चा आयुष म्हात्रे. तर भारतानं 6 वेळा
जिंकलेला आहे, याचे वर्ल्ड कप मध्ये अंडर 19 मध्ये कोण कोण आपले कप्तान होते हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. अंडर 19 वर्ल्ड कप लक्षात घ्या, संयुक्त विद्यमाने झालं. नामिबिया आणि झिम्बाब्वे या ठिकाणी यजमान होते आणि भारतानं इंग्लंडला हरवलं आणि भारत झाला विजेता. सर्वात जास्त धावसंख्या वर्ल्ड कप मध्ये उभारली आणि भारतानं 100 धावसंख्येनं जिंकला. प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होता? वैभव सूर्यवंशी. बरोबर आहे, तर लक्षात घ्या. पुढं जागतिक शिक्षक पुरस्कार बघा. जागतिक शिक्षक पुरस्कार यावेळेस भारताच्या व्यक्तीला भेटला. यापूर्वी डिसले गुरुजीला भेटला होता, सोलापूरचा रणजित डिसले. तुम्हाला माहिती आहे सोलापूरचा एक शिक्षक आहे. आणि बघा शिक्षकी पेशा वाईट नाही, फक्त शिक्षकी पेशात माहिती आहे का आपल्याला जास्त वयस्कर नाही समजायचं. आपण ज्या वयात आहोत, ज्या वयाला शिकू राहिलो, समजा आपण 50 वर्षाचा मास्तर जरी असेल आणि आपल्यासोबत 18 वर्षाचे पोरं जर असेल तर ते खेळ म्हणत असेल तर खेळाचं, ते कुठं फिर म्हणलं तर फिरायचं. कारण बालमयी असते, शिक्षकाचं मन कसं असते? बालमयी. पण बालमयी म्हणताना बालक जे करते ते त्यानं करायचं नाही, नाहीतर मग मार खा लागते. इंजिनिअरिंग कॉलेज मास्तर हा बाप असला पाहिजे, मास्तर ही आई असला पाहिजे, मास्तर हा भाऊ असला पाहिजे, मास्तर हे बहीण असली पाहिजे. बरोबर आहे ना? त्याचा स्तर असा असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पोरगी तिला आपली पोरगीच वाटली पाहिजे. त्याच्या काही चुका आहे त्याला समजून सांगितलं पाहिजे. मास्तर म्हणजे एखाद्या बाथरूमला दरवाजे नसताना सुद्धा पोरीनं आंघोळ करावं, मजबूत भिंत म्हणून मास्तरनं उभं राहावं, एवढं संरक्षण त्या पोरीला द्यावं, याले म्हणते मास्तर. याले काय म्हणते? मास्तर. त्या पोरीले पण वाटावं मा बाप उभा इथं आहे, मला घाबरायची भीती काहीच नाहीये, याले म्हणते मास्तर. लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा जागतिक शिक्षक पुरस्कार ग्लोबल टीचर प्राइज रुबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 चा भेटलेला आहे. बघा साधारणतः 2014 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. वर्की फाउंडेशन द्वारे दिला जातो. बघा विविध प्रतिभावंत शिक्षक आहेत, त्यांनी वेगवेगळं काम केलंय. आता रुबल नागी जे आहे यानं काय केलंय? झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवण्याचं काम केलंय. झोपडपट्टी बघा, झोपडीतले जे मुलं आहे यांना शिकवण्याचं काम केलंय. सोबतच या रुबल नागी या व्यक्तीने काय केलेलं आहे? सामाजिक काम सुद्धा यानं केलेलं आहे. मोठी सामाजिक चळवळ सुद्धा गोरगरीब मुलांसाठी उभारलेली आहे, म्हणून याला जागतिक शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे. बघा दुबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि शिक्षण प्रेमी सनी वर्की यांनी काय केलं? शिक्षकी पेशाचा सन्मान वाढवण्यासाठी हा उपक्रम केलाय. बघा सगळ्याला बोलायचं, आयुष्यात मास्तर आले आई वडिलाले कधीच नाही बोलायचं. तुम्ही म्हणता मास्तर मी शिकू राहिलो म्हणून असं नाही, मला मारा रे बा विषय नाही आपलं काही, आपण मास्तर बी नाही. मास्तर तुम्हाला जो शिकवणारा पहिल्या वर्गाचा, त्याच्यामुळे आपण शिकलो. आपल्या घरात रोजीरोटी, आता समजा मी तुम्हाला शिकू राहिलो ना, तिला जबाबदार मला पहिल्या वर्गातले मास्तर लोक, आजपर्यंत मला शिकवणारे प्रत्येक मास्तर लोक. कारण त्या मास्तर लोकांनी माझ्यातले सगळे अवगुण धरून, कोणीच माणूस चांगला नसतो, मी काय बोगस नसेल का? 100%. कधी ऐकलं नसल मास्तरनं मला जे समजवलं असेल, कधी अभ्यास कर बा तो अभ्यास केला नसेल, वर्गात शांत बस म्हणलं तर शांत बसलो नसेल, कुचिनपणी केले असेल, पण मास्तरनं काय हाकललं का शाळेतून? नाही. मारलं पण चुका दुरुस्त करण्यासाठी मारलं असेल, माहितीये का? म्हणून प्रत्येक शिक्षकाचं योगदान. सगळ्या सोबत भांडा, पण मास्तर सोबत कधीच भांडायचं नाही. आणि त्याला बा मारणं वगैरे झोडणं, तुझ्या शाळेतल्या एखादा मास्तर आहे बा कॉलेज मधला, नाही का त्याला मी मारलेलं का, हे सर्वात निर्लज्ज गोष्ट आहे. एखाद्या गावरान माणसानं, गावंढळ माणसानं एखाद्याला मारलं ते ठीक आहे, ते समजू शकतो, कारण त्याला ते समज नाहीये. पण जो शिकलेला माणूस आहे त्यांना अशा प्रकारचं काही करणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे. कोणताही शिक्षक असो. आणि शिक्षक तुमचे भेटले ना तुम्हाला 10वी 12वीतले, ग्रॅज्युएशन आले, रस्त्याने जर भेटले असेल त्याला गाडीवर बसून घेऊन जाणे, सर सोडून देतो मी तुम्हाला, हेच मोठी गोष्ट आहे. असं काहीच नाही. एखादा शिक्षक रिटायरमेंट झाला असेल, मार्केटमध्ये असेल, भाजीची पिशवी घेऊन उभं राहणं, सर मॅडम कसे आहात तुम्ही, यानं चहा वगैरे देतो तुम्हाला, नाश्ता खाऊ घाला, त्यांना बरं वाटते. काही काही शिक्षकांना कोणच नसते, तुम्हीच असता. बरोबर आहे ना? तर या ठिकाणी या शिक्षकाचा स्तर उंचवण्याचं काम साठी तुम्हाला म्हणजे वर्की या व्यक्तीनं करण्याचं काम केलंय, म्हणून अशा प्रकारचा पुरस्कार. बघा पहिला पुरस्कार 2015 मध्ये अमेरिकेतली शिक्षिका नॅन्सी अटवेल यांना भेटला. अमेरिकेतली शिक्षिका बघा नॅन्सी अटवेल यांना हा पहिला भेटला पुरस्कार. नॅन्सी अटवेल. भारतानं यावर्षी 2020 ला, यापूर्वी सोलापूरचे शिक्षक आहे बघा रणजितसिंह डिसले, बघा ही वेगळी आगळी वेगळी शाळा आहे रणजितसिंह डिसलेची, आणि यांना हा पुरस्कार मिळाला. आणि 2026 ला रुबल नागी. बघा भागीदारी हा पुरस्कार बघा युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित केला जातो. आणि पुरस्काराचे स्वरूप बघा, मूल्य 10 लाख रुपये अमेरिकन डॉलर, भारतीयनुसार 9 कोटी रुपये. डिसले गुरुजी. आणि आता तुम्हाला माहित आहे आपले व्यक्ती भारतामध्ये येणार 2026 ला रुबल नागी यांना भेटलेला आहे. जे काही झोपडपट्टीतले मुलं आहे
आज मी एक लेख वाचत होतो. साधारणतः तुमची बॅच चालू होती वर्ल्ड जिओग्राफीची, तेव्हा मी बसलो होतो आणि आपल्या अमरावतीच्या एक शिक्षिका आहे त्यांची मी स्टोरी वाचत होतो. स्पर्धा परीक्षा ते शिक्षण घेत आहे आणि ती काय करते, सर्वात पहिल्यांदा त्याला आवड होती PSI ची. भारतातलं पहिलं ढोल पथक निर्माण करणारी महिला आहे ती. महिलांचं सोबत ती शिकवते आणि संध्याकाळी जे पैसे आहे ना ते गोरगरीब भिकारी वगैरे जे कोणी लोक आहेत त्यांना ती वाटते, त्यांना खाऊ देते, कपडे देते, सगळं काम करण्याचं काम करते. किती जबरदस्त चॅरिटी. तिला वाटलं मला PSI बना, ती PSI बनवून राजीनामा देऊन हे काम करत आहे. PSI बनवून बघा, जिंदगीत काहीतरी मकसद पाहिजे. हे पोस्ट नोकरी पैसा करायचा काऊन आहे बुवा, त्याच्यामुळे काहीतरी मकसद पाहिजे आणि त्या मकसदसाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आता बघा, तर या प्रकारचं जागतिक शिक्षक पुरस्कार भारतीय व्यक्तींना भेटलेला आहे सेकंड टाइम. 2020 ला यापूर्वी भेटलं होतं. बघा सोशल मीडिया बंदी, बघा साधारणतः सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे स्पेन या देशाने. बघा स्पेन हा राष्ट्र आहे, त्याने सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. काही ठिकाणी चांगलं वाटते काही लोकांना, काही लोकांचं म्हणणं वाईट आहे, सोशल मीडियावर बंदी नाही करायला पाहिजे. बघा युरोपमधला स्पेन हा पहिला देश आहे की ज्याने सोशल मीडियावर बंदी घातली. यापूर्वी कुठला राष्ट्र होता रे आपण? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं, 16 वर्षाची वयोमर्यादा, पण इथं वयोमर्यादा नाही आहे, वयोमर्यादाचा काही संबंधच नाही आहे. बघा स्पेन देशाने 16 वर्षाखाली मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातलेली आहे. आता काय करणार आहे, मानसिक आरोग्य जपणे. मोबाईलमुळे माणसाची चिडचिड वाढते, मोबाईलमुळे अल्झायमर वाढते, माहित आहे का. दुसरं बघा सायबर बुलिंग, विविध सायबरचे गुन्हे, कोणाला काही चॅटिंग करणं, कोणाला काही मेसेज करणं, किंवा मग कोणाचा एखादा समजा राहुल गांधीचा फोटो दिसला किंवा मग नरेंद्र मोदीचा दिसला, याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी करणं किंवा मग कोणाचं बी. त्यानंतर अश्लील मजकूर, पॉर्नोग्राफी. सर्वात जास्त प्रेमाचे कारण माहित आहे का, मुली असो या मुलं असो, सर्वात जास्त अश्लील व्हिडिओ बघण्याचं प्रमाण आहे मुलांपेक्षा मुलींचा. भारतातनी करप्शन करण्याचं प्रमाण मुलांपेक्षा मुलींचा. अरे मला सांगा ना, कंट्रोल नाही होत शरीराच्या बॉडीबद्दल, मनावर कंट्रोल नाही, पण जो व्यक्ती आपल्या ध्येयावर आहे ना त्याला पोरग पोरगी बद्दल अट्रॅक्शनच नाही. असावं एक वय माहितीये का. आता माहितीये का, हे जे काही जे शरीरावर कंट्रोल नाही मनावर कंट्रोल नाही ते लपडे करत सुटते, बाकी दुसरं कारणच नाहीये. लपड्यात दुसरं कारण काय नाही दुसरं. ज्याला आपल्या मनावर कंट्रोल नाही, ज्याला आपल्या शरीरावर कंट्रोल नाहीये, मग तिला तो पोरगा असो की दुसरा पोरगा असो काही फरक पडत नाही. त्या पोराला बी त्या पोरीला बी काही फरक पडत नाही. मी त्या दिवशी बोललो ना, प्रत्येक पॅटर्न मध्ये हे लोक बघतात. पण ज्याचं प्रेम ध्येय, अरे शरीरच नाही सांगा ना रे, तुम्ही शरीर असं झिजवा की तुम्हाला अट्रॅक्शनच वाटत नाही. शरीर झिजवावर अभ्यास केला सकाळपासून संध्याकाळपर्यंत झिजून जा बरं तुम्ही, आणि तुम्ही अभ्यासावर प्रेम केला ना तुम्हाला आनंद वाटते, तुम्हाला मार्क भेटते, तुम्हाला क्लासमध्ये बरं वाटते, तुम्हाला लायब्ररीत बरं वाटते. मला येऊ राहिलं बा, मला येऊ राहिलं, मला येऊ राहिलं, मला येऊ राहिलं, कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढते. आणि तुम्ही मला सांगा, समजा तुम्हाला कोणी शिकू राहिले, तुम्हाला काहीच नाही राहिलं, तुम्हाला निगेटिव्हिटी वाढते, आणि मग तुमचा एक ग्रुप वेगळा असतो, आलिप्त राष्ट्र परिषद, नाम परिषद, ते आलं, मग ते आलं की चर्चा राहते, बरोबर आहे ना. पण जे बघा हुशार पोराचा गट वेगळा असतो, नाही बा हे असं हे तसं हे तसं, मजाक नाही. तुम्हाला एकच सांगतो, आणि मग कधी कधी माहित आहे का, घरचे तुमचा विश्वास ठेवत नाही, बाहेरचे ठेवत नाही, कोणच नाही ठेवत, कोणच नाही ठेवत. आणि लक्षात घ्या, घरच्याचा विश्वास गमावणे जगातनी बघा तुम्हाला मग स्वातंत्र्य नाही भेटू शकत. कधी कधी तुम्ही जर म्हणलं नाही बाबा मला 4 दिवस माझ्या मैत्रीच्या रूमवर चाललो, घरच्या आई वडील नाही पाठवत, धोका खाल्ल्यामुळं, बरोबर आहे. तो तर एखादा व्यक्ती चालला जाते. पण लक्षात घ्या, आपण जनावर नाही आहो ना, आपण माणसं आहोत. आणि याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, जनावरासारखी अवस्था याच्यामुळे होऊ राहील. स्त्री ही आई आहे, स्त्री ही बहीण आहे, ओरबडण्याचं साधन नाही आहे. त्याच्यात आईले बघा, तिच्या सावित्रीबाईले बघा, त्याच्यात राष्ट्रमाता जिजाऊले बघा. परंतु पोरीले आपल्याकडे बघताना तिला लाज वाटते की पोरग तिची नजर लेखाची शक्ती कपूर झाली, त्या पोरीले खराब वाटते. ती बहीण आहे ना, तिला वाटलं पाहिजे आपण बहीण आहोत. दुसरी गोष्ट बघा, याच्यामुळे बघा अल्झायमर नावाची बिमारी हो राहिली. अल्झायमर, अल्झायमर म्हणजे विसरणे, विसरणे, सर्वात जास्त विसरणे. बघा सवय, काही लोकांना मोबाईलची एवढी सवय लागलेली आहे की कधी बी कुठेही बसला मोबाईल, कुठेही बसला मोबाईल, काय युट्यूब, युट्यूब म्हण, रील बघ, हे बघ, संडास मध्ये, बाथरूम मध्ये, बेड जवळ, सगळीच कडे मोबाईल, आणि तो मोबाईल तिथे बी आहे
जेवताना बी आहे, त्याच हाताने मोबाईल आणि त्याच हाताने जेवण. अरे साबणीनं कधीतरी धुत जा मोबाईल. अरे सर्वात जास्त, अरे सांगा ना, जवळ काही काही तर असे आहे मोबाईल असं तोंडात धरतात, गाडी गिडी चालवत असेल किंवा काही असेल, कुठून बनवलेलं आहे, त्याचं कव्हर कसं आहे, काय आहे, किती खराब असेल ते मोबाईल, आतमधल्या सगळ्या गोष्टी, ते प्लास्टिक कसं आहे महत्वाचं, पण एवढं नाही ना. तर लक्षात घ्या, त्याचा वापर करा, महत्वाचा वापर करा, पण जास्त नका. मला सांगा ना, हे सगळं होत आहे म्हणून यांनी बंद केलं. 16 वर्षाच्या खाली काय पोट्याला पाहिजे मोबाईल? तर दुसऱ्या तिसऱ्या वर्गातले पोट्टे वर्गात मोबाईल वाजू राहिले, मास्तरनं शिकवाव नाही शिकवाव. आणि तो मास्तरनं शिकवलं सगळं सावरकर, एखादा मास्तर जर एखादा पहिल्या वर्गाला काही बुटला तर ते शूटिंग करा काय मास्तरले, हो ना, किंवा तू आम्हाला मारू आला बा, शारीरिक टॉर्चर करू आला, बरोबर आहे की नाही? मग हे चुकीचं आहे. लक्षात घ्या, मोबाईल 16 वर्षाखालील तुम्ही तरी, आणि मी तर तुम्हाला सगळ्याला म्हणतो, मोबाईलचा वापर जेवढं कमी करते तेवढं कमी करा. आणि आयुष्यातने बघा, या सगळ्या गोष्टीच्या मागं जायचं नाही. मस्त खायचं प्यायचं, व्यायाम करायचं, अभ्यास करायचं. शरीर आयुष्यातनी प्रत्येकाला लाईफ मध्ये एक जोडीदार आहे, सुंदर बायको भेटणार आहे, सुंदर नवरा भेटणार आहे, सुंदर ध्येय आहे, ध्येयावर प्रेम करा. आयुष्यात लग्न, नवरा बायको हे सगळ्या गोष्टी नाही आहे, त्याच्याही पहिली जिंदगी आहे दुसरी. लक्षात घ्या. म्हणून मानसिक विचलितता होऊ नका. त्यानंतर अश्लील मजकूर, अश्लील व्हिडिओच्या ह्याच्यातनी बळी जाऊ नये. म्हणून लक्षात घ्या, स्पेन या राष्ट्रानं असल्यानंतर दुसरा राष्ट्र आहे बघा सोशल मीडिया. ऑस्ट्रेलियामध्ये बघा 16 वर्ष जगातील पहिला असा कठोर कायदा करणारा राष्ट्र आहे. दुसरा आहे फ्रान्स, शाळामध्ये बंदी आणि पालकांच्या संमतीचे नियम, शाळेमध्ये बंदी केले मोबाईल. फ्रान्स. डेन्मार्क, बंदीची प्रक्रिया सुरू आहे. स्पेन 16 वर्ष नवीन कायद्याची घोषणा केलेली आहे फेब्रुवारी महिन्यात, बरोबर आहे. तर या प्रकारच्या सगळ्या घडामोडी घटना घडलेल्या आहे. पुढे बघा, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य केरळ. हे असं आवडते भाऊ, हे लक्षात घ्या. पण ह्याचा फायदा कोण घेणार आहे? श्रीमंताचे पोर, बरोबर आहे ना. श्रीमंताचे पोर याच्यानी फायदा घेते. केरळ हे राज्य आहे की या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, अर्थमंत्री के.एन. बालगोपालन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही ऐतिहासिक घोषणा केली आहे. आणि केरळ हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य आहे, पहिलं राज्य आहे. आणि द्यावं, काही काही गोष्टी फ्री मधले आहे ते द्यावं, कारण काही गरीबाच्या लोकांना शिक्षण होत नाही. बरं, काही गरीब मुलं जे आहे ना, त्यांना शिक्षण घेणं परवडत नाहीये. आता केरळ तुम्हाला माहित आहे, डिजिटल शिक्षण देणारं पहिलंच राज्य आहे, डिजिटल. त्यानंतर केरळ तुम्हाला माहित आहे, गरीब मुक्त जिल्हा, गरीब मुक्त राज्य आहे, गरिबी मुक्त, गरिबी मुक्त. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा एआयचा वापर करणारा एआय शाळा सुद्धा केरळमध्ये आहे, तिरुवनंतपुरम, बरोबर आहे. तिरुवनंतपुरम मध्ये सर्वात पहिल्यांदा एआयचा वापर केला. आपण सर्वात जास्त काय म्हणते त्याला, शिकलेले लोक, म्हणजेच काय म्हणूया आपण, सुशिक्षित, बरोबर आहे. लक्षात घ्या, सर्वात जास्त सुशिक्षित राज्य आहे केरळ आहे, बरोबर आहे. तर बघा, केरळ बऱ्याचशा गोष्टींनी आपल्याला अलीकडे त्याचं महत्व आपल्याला अधोरेखित करताना दिसत आहे. बघा, साक्षरता, इंटरनेट, डिजिटल शाळा. त्यानंतर ट्रान्सजेंडर पॉलिसी. बघा, तृतीय पंथासाठी स्वतंत्र धोरण राबवणारं सुद्धा पहिलं राज्य आहे, तृतीय पंथी. लक्षात घ्या, ट्रान्सजेंडर. तर या प्रकारचं तुम्हाला माहित आहे, पीएचडी करणाऱ्या संशोधकासाठी दरमहा 15,000 रुपयाचं मानधन आहे, 15,000 रुपयाचं मानधन. मग महाराष्ट्रात नाही का? आहे, महाराष्ट्रात 35,000 रुपये. महाराष्ट्रात एमफिल करणारे 30,000 रुपये. मी 30,000 महिना घेऊन राहिलो. योजना आहे, पास व्हा 100 पैकी. मी 100 मध्ये पास झालो. क्लास 3 ची मला बघा भेटू ना 30,000 रुपये, बरोबर आहे. एमफिल चाललो औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ मध्ये, एमफिल चालू आहे आपलं, भेटून राहिलं. फक्त 100 मराठवाडा विद्यापीठ तुम्हाला 100 विद्यार्थी पास व्हावं लागेल. अमरावती विद्यापीठात तुम्हाला 100 विद्यार्थी पास व्हावं लागेल, तुम्हाला भेटेल ना. वा, 100% मस्त 2-3 वर्ष तुम्हाला पगार भेटत राहते ना. यवतमाळमध्ये खर्च, अभ्यास चालूच, बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या, केरळमध्ये या प्रकारच्या सोयी सुद्धा उभारणारं पहिलं राज्य आहे. पुढे बघा, राजमाता नवीन बस सुरू केली आहे. राजमाता बघा, नवीन बस आलेली आहे, जिजाऊ. एसटी मध्ये नवीन नाव आहे, आता होणार आहे राजमाता जिजाऊ. भगवा आणि पांढऱ्या रंगाची ही बस आहे. साधारणतः मार्च 2026 पासून आपल्या सेवेत येणार आहे जिजाऊ नवीन. बघा, यापूर्वी हिरकणी आहे, शिवाई आहे, आणखी ई बस आहे, बरोबर आहे. ई बस सुद्धा, हिरकणी सुद्धा आहे, हिरकणी बस आहे, शिवाई बस आहे. तर या प्रकारच्या विविध बघा कोणकोणत्या बसेस कुठे. बघा, पहिल्या बसची सुरुवात 1948 ला झाली. पहिली बस पुणे ते अहमदनगरला धावली. जसं रेल्वे तुम्हाला माहिती तसं बस बी माहित असलं पाहिजे. बघा, पहिली बस, पहिली एसटी बस बघा, साधारणतः पहिली एसटी बस, पहिली एसटी बस पुणे ते अहमदनगर 1948 ला.
एशियाड बसची सुरुवात बघा. एशियाड बस माहिती आहे ना, निम आराम सेवा. एशियाड बस पहिली शिवनेरी बघा, वातानुकूलित एसी बस शिवनेरी, बरोबर. अलीकडे काही ठिकाणी आहे मोठमोठ्या शहरात, पुणे ठाण्यामध्ये. त्यानंतर 2018ला विठाई, पंढरपूरला सुरुवात विठाई. त्यानंतर शिवाई, एसटीच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक बस आहे शिवाई, बरोबर आहे. त्यानंतर ई शिवनेरी इलेक्ट्रिक एसी बस आहे, मुंबई पुणे मार्गावर आहे फक्त ई शिवनेरी. आणि आता तुम्हाला नवीन बस आहे राजमाता जिजाऊ. त्याचबरोबर हिरकणी सुद्धा आहे, हिरकणी. आणि प्रत्येक एसटी बस स्टँडवर हिरकणी कक्ष आहे. स्तनदा मातांना, आपल्या बाळांना मिल्क फिडिंग करण्यासाठी काय आहे, हिरकणी कक्ष. प्रत्येक ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा हिरकणी कक्ष आहे, बरोबर आहे. आता बायो टॉयलेटच्या सुद्धा बसेस येणार आहे, बरोबर आहे. नितीन गडकरीचं म्हणणं आहे हवेत उडणाऱ्या बसेस सुद्धा लखनौला सुरू केल्या आहेत ना, हवेत उडणाऱ्या, बरोबर आहे. मग आता तुम्हाला जर जायचं असेल बा कुठं, आता इथे जायचं आहे, कोणाला समीक्षा घडले म्हणजे जात आहे, मग हवेत उडू का, मग खाली उतरायचं बा, कसं उभं कुठं राहायचं, स्टेशन राहील. फक्त आपण बा तिथे धारवेला जायचं आहे बा देवळवाडीने, तिथून ते उतरल बरोबर देवळवाडी गावातली. हा, तर या प्रकारचे ते निदान विमानात नाही बसू पण हवेत उडणाऱ्या बसमध्ये बसू, पण त्याचा तिकीट महाग राहील. बघा ना, आता आपण शिवाईमध्ये नाही चाललो, कारण शिवाईमध्ये बसलो तर आपले कोण नाही शिवू शकणार. मग शिवाई स्टिलिंग जर झाला का आपल्याला, कारण तिकीट महाग आहे ना, माहितीये का. शिवाईमध्ये महाग आहे तिकीट, कधी गेले की नाही तुम्ही. हा, महाग आहे. केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनणार आहे, अंध. बघा, पहिली अंध सीए सुद्धा आहे, चार्टर्ड अकाउंटंट, पहिली अंध कलेक्टर सुद्धा आहे, पहिली अंध, आता तुम्हाला माहित आहे वकील न्यायाधीश बनणार. लक्षात घ्या, परीक्षा पास झाली ती थान्या नाथनसी. थान्या नाथनसी बघा, आंधळी व्यक्ती, लक्षात घ्या, दृष्टीहीन आहे. आणि बघा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग केरळमध्ये ती परीक्षा पास झाली आहे. आणि अपंगत्व गुणवत्ता यादीतनी ती पहिली आलेली आहे, अपंगत्व गुणवत्ता यादीतनी ती पहिली आलेली आहे. आणि पूर्णपणे दृष्टीहीन प्रकार आहे, पूर्णपणे. जसं की आपला श्रीरामातील काही दिसत नाही, काहीच नाही, पण तो जातो घरापर्यंत, येतो, त्याला सगळं माहिती आहे. तुम्हाला ते स्पर्श केलं तर डायरेक्ट ओळखते, तुमचा आवाज ओळखते, माहित आहे का. आणि हे फार, त्या लोकांना काय दिसत नाही, त्यांना आपल्या डोळ्यातून ते बघतात, त्याला सांगा लागते, ते आपला हात धरते, काय दादा हे, तू कोण आहे, काय आहे, साधी गोष्ट नाहीये. माणसाचं आयुष्य, असा आंधळ्या माणसाचं आयुष्याचा जोडीदार बी होणं एखाद्या पोरीनं लई मोठी गोष्ट आहे. हा, प्रेम करायचं आहे ना एखाद्या पोरीला, आंधळ्या पोरावर करा, आंधळ्या पोरावर त्याचं आयुष्याची रोशनी देण्याचं काम करा, ही खरी गोष्ट आहे, बरोबर आहे. बघा, यापूर्वी बघा, साधारणतः अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही, अशा प्रकारचा केरळमध्ये निर्णय देण्यात होता. कारण यापूर्वी काय होतं, हे न्यायाधीश कसं होईल बा, अपंग आहे, याला कसं काय दिसेल न्याय, तर नाही, हे निर्णय दिला होता. बघा, कन्नूर विद्यापीठातून LLB केली, रँक नंबर 1 ला नंबर होऊन ती काय झालेली आहे, केरळमध्ये दृष्टीहीन पहिली महिला IAS. बघा, भारताची पहिली दृष्टीहीन महिला IAS बघा, प्रांजल पाटील, ती काय झालेली आहे, न्यायाधीश झालेली आहे, प्रांजल पाटील. दृष्टीहीन पहिली महिला डॉक्टर कृतिका पुरोहित, डॉक्टर कृतिका पुरोहित. त्यानंतर बघा, पहिली IFS महिला ब्लाइंड पूर्णपणे, बेनो झोपाईन, लक्षात घ्या, बेनो झोपाईन, लक्षात घ्या. भारताची पहिली दृष्टीहीन महिला चार्टर्ड अकाउंटंट CA रजनी गोपाळकृष्ण, रजनी गोपाळकृष्ण ही पहिली. बघा, हे सगळं पहिलं दृष्टीहीन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा, भारताचे सर्वात मोठे उत्पादक राज्य राजस्थान, लोकर, मेंढीपासून जे काही होतं ना, लोकर उत्पादक, याच्यापासून गालीचे वगैरे तयार करतो, रजई तयार करतो आपण, विविध शोकेसच्या वस्तू तयार करतो. आणि याच्यामध्ये नंबर 1 ला, टॉप 1 ला राजस्थान गेलेला आहे. भारताचे सर्वात मोठे लोकर उत्पादन करणारे राज्य आहे राजस्थान, जम्मू काश्मीर दुसरा, जम्मू काश्मीर तिसरं, गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश. कारण महाराष्ट्रात पण मेंढ्यावर्गीय बरेचसे आहे, बरोबर आहे. तर राज्यामध्ये सर्वात जास्त लोकर उत्पादन करणारा राज्य आहे राजस्थान, दुसरा जम्मू काश्मीर, तिसरा गुजरात, नंतर महाराष्ट्र. पुढे बघा, राष्ट्रीय महिला दिन हे या ठिकाणी आपण साजरा करतो 13 फेब्रुवारी हा दिवस. बघा, राष्ट्रीय महिला वेगळ्या प्रकारचा, राज्य महिला वेगळा आणि बालिका दिन वेगळा, ते वेगळंच हे वेगळं आहे. पुढे बघा, भारताचे कोकिळा, ज्ञान कोकिळा सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहोत. पुढे बघा, 13 फेब्रुवारी 1879 ला त्यांचा जन्म झाला होता, लक्षात घ्या. आणि मृत्यू 2 मार्च 1949 झाला. हिच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, सरोजिनी नायडू काय होती, काय नाही. पहिली भारतीय महिला, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, सर्वात जास्त राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भाषण करत होती. त्यानंतर विविध आंदोलनामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, बरोबर आहे. आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, कोकिळा म्हणतो, लक्षात घ्या. पुढे भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 2025 बघा, भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये स्कोअर आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे. साधारणतः भारताचा स्कोअर भ्रष्टाचारामध्ये 100 पैकी 39 झाला आहे. मागच्या वेळेस 38 होता, म्हणजे थोडंसं काय झालं, सुधारणा झालेली आहे. बघा,
10 फेब्रुवारी 2026 रोजी दरवर्षी हा प्रकाशित केला जातो आणि भारताचा क्रमांक 180 देशामध्ये 91 आहे. 180 देशामध्ये 91 क्रमांकावर आपला भ्रष्टाचाराचा क्रमांक आहे. म्हणजे प्रचंड भ्रष्टाचार लागलेली कीड भारतात आहे. 180 मध्ये 91 क्रमांक आहे. तरी सुद्धा याच्यात प्रमाण कमी झालेलं आहे अलीकडे भ्रष्टाचाराचा ऑनलाईन झाल्यामुळं. बघा जगातले सर्वात जास्त अव्वल देश बघा भ्रष्टाचार सर्वात जास्त भ्रष्ट देश आहे सोमालिया, दक्षिण सुदान, व्हेनेझुएला. बघा सर्वात कमी भ्रष्टाचार बघा डेन्मार्क, फिनलंड, सिंगापूर. हे पॉइंट आहे त्यांची पॉइंट. डेन्मार्क, फिनलंड आणि सिंगापूर सर्वात कमी. सर्वात भ्रष्ट राष्ट्र आहे सोमालिया, दक्षिण सुदान आणि व्हेनेझुएला. बघा पोरं हो, भ्रष्टाचार ही सर्वच राष्ट्रामध्ये कीड आहे, सर्वच देशामध्ये आहे, आपल्या भारतच नाहीये. परंतु माणसानं नोकरी लागल्यानंतर किंवा कुठल्याही क्षेत्रात भ्रष्टाचार करायचाच नाही, काहीच नाही. आपण पैसा काही वर नेणार नाही आहोत. तुमचं दुकान असो, तुमचा व्यवसाय असो, काही असो, करप्शन कधीच नाही करायचं. इमानदारीचा पैसा इतका टिकतो ना, इमानदारीच्या कमाईमध्ये जे आनंद आहे ते बेईमानीच्या कमाईमध्ये नाहीये. कष्टाच्या भाकरमध्ये जेवढी कमाई आहे ते टिफिनच्या डब्यामध्ये 2 नंबरच्या बिस्किट खाण्यात मजा नाहीये. बरोबर आहे ना? लक्षात घ्या, भ्रष्टाचारा संदर्भात हे आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या घडामोडी बघितल्या. घरी जाऊन तुम्ही हे रिवाइज करा. ओके, आणि सगळ्या गोष्टी पहा की परत तुम्हाला काय होईल, फरवरी महिन्यातल्या महत्वाच्या घडामोडी तुमच्या काय होईल लक्षात राहील. ओके, धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद.